अरे तू पिछो जायला पाहिजे याकडे. मी 20 सेकंद लागले. अरे मा सुलास भाऊ तिथं तो जाऊ असं ओपन सिलेंडर तर ते पुरी प्यायला ओपन सिलेंडर म्हणजे कारण म्हणतो का चिकट घालून आपलं सण नाही होत आपल्याला त्याला ज्यांना आणखी सवय नाही. अरे तेवढ्याच आपल्यात मी आपल्यात ते 4 वेळा जाऊन आलो मुंबईला. येसन. हा. त्याचे डॉक्युमेंट काम Start in few minutes after everyone joins. कधी मी एकटा नाही उठले. अरे उभं राहून गेलो ते. जाऊन या संध्याकाळी. हा बरं तिथून जायचं. हा थोडी स्टेशन उतरले मध्ये जवळ पैपे गेलं तरी येतं. पैपे गेलं तिथं पैपे जायचं रे पैपे गेलं जवळ तिकडून पैपे जवळ जमून राहायचं. पाऊस आला ना भाई कधी. लेजिर नाही गेलो होतो. चला बाबा पाऊस आला. कुठं जावं सांगत नाही कुठं जावं कळत नाही. पुढे जावं कळत नाही तसं नाही बोललं म्हणजे हॉटेलवर त्याच्यात बसलो. तिथं पाणी यायला लागलं. आणि आपल्याला असं उभं राहायचं सुद्धा नाही असे पुढं घुसता येत नाही मध्ये पुढं मुंबईकडे तेवढं टेन्शन तेवढं. अरे मरीनला गेलो. तिथे रे येत मग बस आवाज येतो. जास्त झालं. मुंबईला मुंबईला बाबरी बघून अरे दुकर दुकर म्हणजे जाईल म्हणजे ज्या पापऱ्या चालेल जामना. हा चालेल Okay, so today what we are going to do, we are going to see all the theoretical concepts. Okay, we are going to see all the nomenclatures that are used in AIML. Okay, and in that we are going to see what is machine learning and actually how machine learning completely works. Okay, so याच्यामध्ये आपण जेवढे पण आता कोड केले ते कशासाठी फक्त एक बेस आहे दॅट वी आर गोइंग टू नीड टू इम्प्लिमेंट द AI or ML. आतापर्यंत जे आपण लायब्ररीज बघितल्या ते कशासाठी फक्त की डेटा रीड करण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर काही प्रोसेस करून फक्त डेटा आताच्या कंडिशनला आता डिस्प्ले करतोय. ओके, आता त्याच्यावर आपल्याला अजून बऱ्याच इंटरनल प्रोसेसेस पण करायचे आहे. ओके, त्याच्यात आपल्याला काही गोष्टींमध्ये अदर दॅन पांडास, नमपाय, मॅटप्लॉटलिब याच्या व्यतिरिक्त पण काही लायब्ररीज लागतील आपल्याला. ओके, सो आज आपण काय करणार आहे, वी आर गोइंग टू अंडरस्टँड दोज कन्सेप्ट. ओके, आता सगळ्यात पहिलं काय आहे तुमचं मशीन लर्निंग. ओके, आता मशीन लर्निंग ऍक्च्युअल मध्ये काय आहे त्याच्या नावातच आहे. काय आपण काय करतोय ट्राय की मशीनला एखादी गोष्ट शिकवायची. आता शिकवायची म्हणजे काय, सिम्पली सपोज मला काय करायचंय की एक छोटासा रोबोट बनवायचा आहे मला, काय शेप
आयडेंटिफिकेशन रोबोट बनवायचं. ओके, येस. मला काय करायचंय, शेप आयडेंटिफिकेशन रोबोट बनवायचं आहे. ठीक आहे, जस्ट सेकंड. आता काय, हा एक रोबोट आहे. ओके, याला काय दिलंय मी, 2 आईज प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे, हे काय, सपोज बायनोक्युलर कॅमेराज आहेत, जेणेकरून त्याला शेप समजेल. आता या रोबोटला काय केलंय आपण, शेप समजण्यासाठी आपण याला फीचर्स दिलेले. ओके, येस. आता ह्याच्यासमोर आपण मल्टिपल फेसेस ठेवले सपोज, किंवा मल्टिपल शेप्स आपण याला शो केले. ठीक आहे, ओके. आता याच्यासमोर काय केलंय आपण, मल्टिपल शेप्स प्रोव्हाइड केले. तर याच्यामध्ये 2 ऑप्शन आहे आपल्याकडे. आता ऑलरेडी आपण काय करणार आहे त्याला, आपण त्याला ऑलरेडी शेप्सचा कोडिंग प्रोव्हाइड केलेलं राहील. ओके, म्हणजे याच्यात काय करू शकतो आपण, सरळ सोपं, की याच्या माइंडमध्ये काय करू शकतो आपण, ऑलरेडी काय करू शकतो, शेप्सचा डेटा देऊ शकतो. ओके, ह्याच्या माइंडमध्ये ऑलरेडी शेपचा डेटा देऊ शकतो, आणि त्याच्या अकॉर्डिंग तो काय करणार आहे, मग जे पण आपण त्याला शेप शो केले, ओके, तो त्याच्या अकॉर्डिंग आयडेंटिफाय करेल. ओके, आता ही जी प्रोसेस आहे ही एकदम सिंपल आहे. ओके, की पॅरलेलोग्राम आहे का, स्क्वेअर आहे का, किंवा हेक्झागॉन आहे का, ही प्रोसेस सिंपल आहे का, की याच्यामध्ये आपण काय करू शकतो, डायरेक्ट स्कॅनिंग करून काय करू शकतो, जर एखाद्या गोष्टीला 4 एजेस असतील तर दॅट इज युअर स्क्वेअर, एखाद्या गोष्टीला एजेस नाहीये दॅट इज युअर सर्कल, एखाद्या गोष्टीला 3 एजेस आहे दॅट इज युअर ट्रायंगल, एखाद्या शेपचे 2 एजेस जे आहे ते जास्तच डिस्टन्स आहे त्यांचा अदर दॅन अदर 2 एजेस, मग त्याच केसमध्ये काय करू शकतो आपण, इट इज अ रेक्टँगल. म्हणजे प्रत्येक शेपचे काय आहे, फिक्स्ड नेचर आहे. ओके, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज नाहीये. जेवढे पण शेप्स आहेत त्याच्यामध्ये काय आहे, एकदम फिक्स्ड शेप आहे. त्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, सिंपल, हा जो पण डेटा आहे, ओके, याच्यात काय करू शकतो आपण, शेप्सचा कोड करू शकतो. ओके, येस, ते काय राहतील, प्री डिफाईन्ड राहतील. त्याच्यामध्ये शेप्स मध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज राहणार नाही. ऑन अदर हँड, सपोज मी काय केलं, या रोबोटला परत दुसरा टास्क देऊया आपण. ओके, आता याला मी एक टास्क देतो, की काय, मला दुसरं काही रेकग्नाइज करायचं. आता शेप्स तर इझी आहे. ओके, केस, जस्ट अ सेकंड. आता याला दुसरा टास्क काय दिलाय मी, सिंपल, टू आयडेंटिफाय द एनिमल्स. ओके, येस. आता याला छोटासा टास्क काय दिलाय मी, एनिमल्स ओळखायचा टास्क दिला. आता याच्यामध्ये पण काय करू शकतो आपण, आता सगळे अॅनिमल्स एकसारखेच असतील असं नाहीये, याच्यामध्ये पण साइजेस, शेप्स आपण आयडेंटिफाय करू शकतो. येस, याच्यामध्ये काय करू शकतो आपण, आयडेंटिफिकेशन बेस्ड ऑन साईज, येस, त्याच्यानंतर शेप, त्याच्यानंतर कलर. ओके, याच्या बेसिसवर सुद्धा आपण या केसमध्ये आयडेंटिफिकेशन करू शकतो. दॅट इज पॉसिबल, दॅट इज व्हेरी मच पॉसिबल. ओके, मग याला काय करू शकतो आपण, जर ह्या ज्या कॉर्डिनेट, स्पेसिफिक कोऑर्डिनेट्सवर जर डेटा असेल, ओके, स्पेसिफिक कोऑर्डिनेट्स म्हणजे कोणते, आता सपोज हत्ती आहे, त्याला काय, 2 काय सुडो टीथ आहेत, बाहेरचे जे टीथ्स आहेत, ओके, ते आहेत. तर मग त्याच्या बेसिसवर काय करू शकतो आपण, याला लगेच आयडेंटिफाय करू शकतो. जर ब्लॅक अँड व्हाईट कलरच्या स्ट्राईप्सच असतील तर दॅट इज झेब्रा. मग असे काही प्रत्येक अॅनिमलचे काय करू शकतो आपण, फीचर्स आयडेंटिफाय करू शकतो. ओके, येस. पण याच्यामध्ये आता प्रॉब्लेम कधी येतो, आता याच्यामध्ये काय आहे, आपल्याकडे यांचं सुद्धा काय डायमेन्शन्स आपण फिल करू शकतो, कलर फिल करू शकतो, आणि त्याचे शेप्स अँड साइजेस फिल करू शकतो, किंवा स्पेसिफिक फीचर्स जे आहे ते फिल करून आपण या
याच्यामध्ये काय करू शकतो, फिक्स्ड कोड टाकू शकतो. ओके, याच्यामध्ये लर्निंगची गरज नाहीये. याच्यामध्ये काय करू शकतो आपण, याच्यामध्ये पण आपण प्री डिफाईन्ड कोड टाकू शकतो विदाउट एनी इश्यू. ओके, बट मग प्रॉब्लेम्स कुठे चालू होतात. ओके, आता सपोज आपण परत एक अॅनिमलचं एक्झाम्पल घेऊया. या अॅनिमल्स मी काय केलं, फक्त डिफरंट टाइप्स ऑफ कॅट्स टाकले. काय की मांजरीच्या वेगळ्या प्रजाती आहे, किंवा गाईच्या वेगळ्या प्रजाती आहे, किंवा एखाद्या डॉगच्या वेगळ्या प्रजाती आहेत. मग आता इथे काय आहे की तुमचं जी पण कॅट आहे ती काय, सगळ्या कॅट सेम आहे. ओके, आता इथे मी कॅटच म्हणतोय असं नाहीये. पुढे जाऊन सपोज मला काय करायचंय, आता तुमच्या मोबाईलमध्ये काय येतं आजकाल, फेस अनलॉक येतं. मग फेसमध्ये काय, ह्युमन बिंग्स तर ऑलमोस्ट सगळे सेमच राहतील रिकग्निशनसाठी. मग ह्याच्यामध्ये काय करणार आहे आपण आता, की सगळ्या कॅट्सचा आहे, पण हिचं ब्रीड डिफरंट आहे. मग हिचा शेप काय, फ्लफी शेप आहे. ओके, दिसायला डिफरंट आहे. ही दिसताना जास्तीत जास्त चीता या प्राण्यासारखी दिसते. ओके, मग इथे आता ही काय एकदम स्किनी, एकदम बारीक कॅट आहे. दिस इज युअर पर्शियन स्टाईल कॅट. ओके, ह्याच्यामध्ये फर जास्त आहे. आहेत सगळेच कॅट, पण आता इथे इश्यू काय आहे? आता इथे सपोज मला प्री डिफाईन्ड जर कोड द्यायचा असेल, इथे इश्यू कशासाठी आहे, प्री डिफाईन्ड जर कोड द्यायचा असेल, मग त्या केसमध्ये काय होणार आहे, त्या केसमध्ये प्रत्येकाचा, या प्रत्येक कॅटचा जो पण शेप आहे, ओके, इथे जो पण टेक्स्चर दिलेला आहे, शेप आहे, तो प्रत्येक कॅटचा प्रत्येक अँगलचा शेप मला काय करावं लागेल, कोड करावं लागेल. ओके, आणि जसे जसे नंबर ऑफ काय म्हणतात इनपुट्स वाढत जाणार, प्रत्येकासाठी कोड करणं इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल. ओके, मग याच्यामध्ये काय करू शकत नाही आपण, प्री डिफाईन्ड कोड करू शकत नाही. अशा केसेसमध्ये वी कॅनॉट प्रोव्हाइड एनी सॉर्ट ऑफ प्री डिफाईन्ड कोड, दॅट इज कम्प्लिटली इम्पॉसिबल. ठीक आहे, मग अशा वेळेस काय करू शकतो आपण, मग काय करायचं, सिम्पली या मशीन मध्ये कशासाठी कोड करायचं असतं. आता सपोज ही मशीन आहे. ओके, याच्यामध्ये प्री डिफाईन्ड कोड कॅट ओळखायसाठी करायचा नाही. कोड कशासाठी करायचं असतं, ओके, मग या केसमध्ये कोडिंग कशासाठी करायची आपल्याला, की मशीन काय केली पाहिजे, मशीनने स्वतः गोष्टी आयडेंटिफाय केल्या पाहिजे आणि त्या स्वतःहून शिकल्या पाहिजे. ओके, मग याच्यातच आपण आपला मेन पार्ट काय येतो, मशीन लर्निंगचा पार्ट येतो, की ज्याच्यामध्ये व्हॉट वी आर डुईंग, वी आर गोइंग टू प्रोग्राम द मशीन टू लर्न बाय इटसेल्फ. मग त्याच्यामध्ये मल्टिपल मेथड्स आहेत. ओके, मग आता याच्यामध्ये कुठे कुठे कोणकोणत्या गोष्टी शिकू शकतो आपण सिम्पली, तर पहिली गोष्ट आहे इमेज रिकग्निशन, म्हणजे आपण आता बघतोय. ओके, आता वाईडली इमेज रिकग्निशन कुठे युज होत आहे, प्रॅक्टिकली जे पण तुमचे टोल बूथ्स आहे तिथे नंबर प्लेट रिकग्निशनसाठी मोस्टली युज होत आहे. कोविडच्या वेळेस जेवढे पण एअरपोर्ट्स वगैरे होते, बऱ्याच एअरपोर्ट्सवर फेस मास्क डिटेक्शनसाठी पण अल्गोरिदम यूज झाला होता, की खरंच लोकांनी मास्क घातले आहे, नाही घातले, वेअर केले, नाही केले. त्याच्यानंतर आजकाल इंस्टाग्राम, फेसबुक, काही क्रिमिनल्स वगैरे असतील, ओके, ज्यांना पोलीस सर्च करत आहे, मग त्यांच्या आयडेंटिफिकेशनसाठी सुद्धा या टाईपचे अल्गोरिदम्स आजकाल यूज होत आहे. त्याच्यानंतर काय, स्पीच प्रोसेसिंग. ओके, जर तुम्ही बरेच जण काय करता, त्यांच्याकडे अलेक्सा आहे, अलेक्साला काय करता तुम्ही, व्हॉइस कमांड्स प्रोव्हाइड करताय. आयफोन असेल तर सिरीला तुम्ही व्हॉइस कमांड्स प्रोव्हाइड करता. अँड्रॉइड असेल तर तुमचं ओके गुगल आहे तुमच्या मोबाईलमध्ये, गुगलचं आहे, त्याला आपण कमांड्स देतो. मग त्याच्यामध्ये काय करतो आपण, आजकाल चॅट जीपीटी वगैरे याच्यामध्ये पण आपण व्हॉइस कमांड्स देतो. मग त्याच्यामध्ये आपण काय वर्ड्स बोलतोय, कोणत्या लँग्वेजमध्ये बोलतोय, आपला कंटेक्स्ट काय आहे, हे सगळं अंडरस्टँडिंगसाठी तुमचं मशीन लर्निंग यूज होतं. आता असं नाहीये की तुम्ही आजच मशीन एखादी बनवली आणि ती काय होणार, सगळं शिकून घेणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, विथ टाइम इम्प्रुव्हमेंट्स करावं लागतील, डेटा गोळा करावा लागेल टू ट्रेन दॅट मशीन. ओके, जसं आता तुम्ही काय करता, बुक्स यूज करता टू ट्रेन युअर सेल्फ,
ओके, आणि नंतर तुमचं नॉलेज अप्लाय करतात. सिमिलर वे मध्ये आपल्याला काय करणं आहे, यू हॅव टू ट्रेन द मशीन्स. ओके, त्याच्यासाठी आपल्याला डेटा वगैरे लागतो. वी आर गोइंग टू सी दॅट लेटर ऑन. मग लँग्वेज ट्रान्सलेशन. आता जेवढ्यांकडे आयफोन्स आहेत, आयफोन मध्ये लँग्वेज ट्रान्सलेटरचं ऑप्शन असतं. ओके, तुम्ही दुसऱ्या कंट्रीमध्ये घेतले, तुम्हाला तिथली लोकल लँग्वेज येत नाहीये, मग त्या केसमध्ये तुम्ही आयफोनला बोलून दाखवायचं, इट विल कन्वर्ट दॅट लँग्वेज टू नेटिव्ह लँग्वेज. सपोज तुम्ही गेले चायनाला, तुम्हाला चायनीज नाही येते, इन दॅट केस तुम्ही काय करू शकता, सिम्पली ट्रान्सलेशन ऍप टाकून ट्रान्सलेशन करू शकता. इवन इवन तुमच्या गुगलमध्ये पण जर एखादी फॉरेन साईट असेल, ओके, दुसऱ्या कंट्रीची साईट असेल, तर ती तुम्हाला तुमच्या नेटिव्ह याच्यामध्ये कन्वर्ट करून मिळते. तिथे वरती ऑप्शन दिसतो की वेदर यू वॉन्ट टू कन्वर्ट दिस लँग्वेज ऑर नॉट. ओके, येस. मग त्याच्या अजून रिकमेंडर सिस्टम किंवा तुमचे जेवढे पण ई कॉमर्स आहे, तुम्ही परचेस करणार आहे काय नाही, तर ह्या गोष्टी कोणाला सजेशन्स मिळतात, अमेझॉन वाल्यांना, की तुम्ही खरंच गोष्टी परचेस करणार आहे नाही करणार आहे वगैरे वगैरे. ओके, असे बरेच ऍप्लिकेशन आहेत, थाउजंड्स ऑफ ऍप्लिकेशन्स आहेत. आता टेस्लाची कार आहे, त्याच्यामध्ये काय ऑटो ड्रायव्हिंग सिस्टम मशीन लर्निंग बेस्ड आहे. लेटर ऑन बऱ्याच कार्समध्ये एडास वगैरे आहे. मग एडास मध्ये एक सिस्टम असते की तुम्ही कार चालवताना जर तुम्हाला झोप लागली तर त्याला डिटेक्ट होतं. मग ते कशावरून डिटेक्ट करतो, तो मध्ये कारमध्ये कॅमेरा सिस्टम असते, जे तुमचे फेशियल एक्सप्रेशन साठी ट्रेन केलं राहतं. मग तुमचे जर एक्सप्रेशन असे आहे की तुम्हाला झोप लागू शकते वगैरे, मग त्या केसमध्ये ते पण आयडेंटिफाय करतं. ठीक आहे. मग आता मशीन लर्निंग मध्ये काय काय गोष्टी अवेलेबल आहेत. फर्स्ट तुम्हाला काय करणं आहे, की तुम्हाला जर मशीन लर्निंगचं काम करायचं असेल, आता या मशीनला तुम्हाला शिकवायचंय. ओके, येस, लेट्स डिलीट ऑल दिस. तुम्हाला या मशीनला काही एक्सवायझेड गोष्ट शिकवायची, मग त्या केसमध्ये तुम्हाला काय काय करावं लागेल, तर या मशीनसाठी तुम्हाला एक स्पेसिफिक काय बनावं लागेल, ट्रेनिंग प्रोग्राम बनावा लागेल, मॉडेल बनावं लागेल. जसं आपल्या स्कूलचं कॉलेजचं काय आहे, एक प्रकारचं ट्रेनिंग प्रोग्राम आहे. डिप्लोमा काय आहे, एक प्रकारचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे. येस, तुमच्या स्कूल्समध्ये तुम्हाला जो सिलेबस असतो वगैरे, दॅट इज अ ट्रेनिंग प्रोग्राम. मग याच्यासाठी पण तुम्हाला काय लागेल, एक ट्रेनिंग प्रोग्राम लागेल. ओके, ट्रेनिंग प्रोग्राम कशाच्या बेसिसवर डिपेंड राहील, की तुम्हाला त्याला काय काम करायसाठी ट्रेन करायचं आहे. जसं आता तुम्ही कम्प्युटर आय टी इंजिनियर्स आहेत, तुम्हाला काय सिलेबस, की कम्प्युटर रिलेटेड कोडिंग रिलेटेड तुम्हाला गोष्टी सिलेबसमध्ये आहे. जर तसंच कोणी इलेक्ट्रिकल मधलं असेल, त्यांना काय राहील सिस्टम, की इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स कसे काम करतात, ओके, इलेक्ट्रिसिटी कशी काम करते, व्होल्टेज करंट काय आहे, त्या गोष्टी. तेच सिव्हिल इंजिनियर असणार, तर मग त्याच्यामध्ये काय असतं, की कन्स्ट्रक्शन कसं करायचं, त्याची स्ट्रेंथ कशी राहणार. ओके, बिल्डिंग मटेरियल्स काय यूज करू शकता तुम्ही. मेकॅनिकल असेल तर तुमचे मेटल, जे मेटलर्जी वगैरे आहे, किंवा तुमचे फ्लुइड्स वगैरे जे असतात, इंजिन ऑइल वगैरे, ते कसे वर्क करतात, इंजिन्स कसे वर्क करतात, एव्हरीथिंग. ओके, मग इथे काय करणार आहे आपण आता, याच्यासाठी सुद्धा आपल्याला काय लागेल, एक सिंपल मॉडेल लागेल. येस, मॉडेल म्हणजे काय, एक ट्रेनिंग साठी कोड. ओके, मग याच्या अंडर काय काय येऊ शकतं सिम्पली. सो याच्यामध्ये 3 पार्ट्स असतात. येस, पण ते 3 पार्ट्स ड्रॉ करून घेऊया. ओके, फर्स्ट पार्ट काय असेल तुमचं, इंटरप्रिटेशन. आता ओव्हरव्ह्यू बघूया आपण. जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल एक्झाम्पल बघणार, आपण ऍक्च्युअल कोडिंग करणार AI साठी, तुम्हाला तेव्हा बऱ्यापैकी आयडिया येऊन जाईल. ठीक आहे, फर्स्ट पार्ट इज युअर इंटरप्रिटेशन. ओके, त्याच्यानंतर आहे तुमचं अल्गोरिदम. ओके, इंटरप्रिटेशन मध्ये काय करतो आपण, डेटा घेतो, त्याला सॉर्ट करूया. जसं आपण काल डेट्स सॉर्ट केल्या, तर मग तुम्ही सॉर्ट करणार, किंवा कुठे नल असेल डेटा, आपण नल फाइंड आउट केले होते लास्ट टाइम, की नल डेटा आहे का. ओके, सो नल वगैरे असेल, एम्प्टी डेटा असेल, किंवा चुकीचा काही डेटा असेल, तर त्या गोष्टींमध्ये आपण प्रोसेसिंग करून घेणार आहे इंटरप्रिटेशन मध्ये. ओके, त्याच्यानंतर काय डेटा शो करायचा एक्झॅक्टली, ते पण आपण इंटरप्रिटेशन मध्ये ठरवतो. दुसरं काय आहे तुमचं अल्गोरिदम. ओके, आता अल्गोरिदम मध्ये काय पार्ट येतो सिम्पली, तर अल्गोरिदम मध्ये काय असणार आहे,
की तुम्हाला डेटा कोणत्या प्रोसेस थ्रू युटिलाइज करायचं. मग याच्यामध्ये बऱ्याच मेथड आहे. सुपरवाइज लर्निंग आहे, अनसुपरवाइज लर्निंग आहे. मग त्याच्यामध्ये क्लस्टरिंग, क्लासिफिकेशन वगैरे अशा सब मेथड्स आहेत, ते आपण बघणार आहे. ओके. तर नंतर लास्ट मध्ये काय करणार आहे आपण, त्याच्यावर प्रोसेसिंग करणार आहे. ओके. येस, प्रोसेसिंग करणार आहे आणि त्या प्रोसेसिंगच्या बेसिसवर आपण काहीतरी आउटपुट डिसाईड करणार आहे. मग आता एवढं सगळं केल्यानंतर, हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करणं आहे सिम्पली, तर आपल्याला काय करायचंय की हा जो पण आपण अल्गोरिदम वगैरे किंवा हा कोड लिहिलाय, पहिला कोड कशासाठी आहे, तुमचं इंटरप्रिटेशन. ओके. मग अल्गोरिदम की त्यात काय प्रोसेस करायची, कशी प्रोसेस करायची, आणि इन द लास्ट काय त्याच्यावर आउटपुट जनरेशनच्या आधी काही आपल्याला प्रोसेसेस करायच्या आहेत. ठीक आहे. तर आता तिन्ही पार्ट झाले. मग आता आपला ट्रेनिंग प्रोग्राम रेडी आहे. मग त्याला काय करावं लागेल आपल्याला, वी हॅव टू प्रोव्हाइड द येस इनपुट डेटा. वी हॅव टू प्रोव्हाइड द इनपुट डेटा. जसं आपण पांडाज वगैरे मधून इनिशियली काय करतोय, डेटा रीड करतोय. येस, आपण पांडाज मधून काय करतोय, करंटली डेटा वगैरे रीड करतोय आणि त्याच्या बेसिसवर आपण ग्राफ्स वगैरे दाखवतोय. आतापर्यंत आपण काय केलेलं आहे की फक्त ग्राफ्स डेटा घेतलाय, तो आपण फक्त इंटरप्रेट करून डिस्प्ले केलेला आहे. आपण बाकीचे अल्गोरिदम किंवा प्रोसेसिंग अजून त्याच्यावर केलेली नाहीये. मग आता इनपुट डेटा काही पण असू शकतो. येस, जसं मी तुम्हाला सांगितलंय की सपोज मला काय अॅनिमल्स हे करायचे. येस, तो अॅनिमल्स मी त्याच्यामध्ये पुट करू शकतो, किंवा जे पण डॉगच्या ब्रीड्स आहे, येस, त्या पुट करू शकतो. येस, जस्ट सेकंड. ओके. किंवा मग आपण काय करू शकतो की जे पण एक्सप्रेशन आहेत, एक्सप्रेशन रिकग्निशन ते करू शकतो. सपोज जस्ट अ सेकंड. आता का हा चार्ट कसला आहे, एक प्रकारचा एक्सप्रेशन रिकग्निशनचा चार्ट आहे. ठीक आहे. ओके. म्हणजे याच्यामध्ये काय डिटेक्ट होतं की जो पण ओके ज्याला आपण स्कॅन करतोय त्याचा माइंडसेट इथे आपल्याला शो होतो. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये इनपुट डेटा, दिस इज आवर इनपुट डेटा. ओके. आपण मल्टिपल काय करू शकतो, येस, इनपुट्स प्रोव्हाइड करू शकतो. पण आता याच्यामध्ये पण काय इश्यू राहील की सपोज जस्ट अ सेकंड. ओके. आता आपण हे सगळे एक्सप्रेशन काय केले, ऍज अ इनपुट प्रोव्हाइड केलं याच्यामध्ये काहीतरी. ठीक आहे. आणि याच्यानंतर आपल्याला काय आउटपुट मिळेल, आउटपुट काय असेल की कोणत्या टाईपचं एक्सप्रेशन आहे. सपोज हॅपीनेस असेल तर हॅपी, येस, किंवा मग सॅड असेल तर सॅड, अँग्री असेल तर अँग्री. ओके. मग हे कशाच्या बेसिसवर आहे, सगळं या अल्गोरिदम आणि प्रोसेसिंगच्या बेसिसवर आहे. मॉडेल म्हणजे काय, एक प्रकारचा तुमचा कोड. ओके. येस, टू टीच युअर AI और ML मशीन. ओके. हे सगळं कशासाठी आहे, टू टीच द मशीन, त्याच्यासाठी सगळं आपण करतोय करंटली. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये जर आपल्याला मशीनला शिकवायचंय किंवा मशीन बद्दल बघायचंय, तर मग त्या केसेसमध्ये याच्यामध्ये बऱ्याच टाईपचे ऑप्शन्स राहतील. ओके. मग आता कोणतंही आपल्याला सपोज काम करायचं याच्यामध्ये, मशीन लर्निंग मध्ये काय काय लागतं, आपल्याला काही बेसिक गोष्टी इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. मग काय काय लागणार आहे आपल्याला. सो पहिली गोष्ट काय, आजकालचे जे मशीन लर्निंग आहे ते कशासाठी यूज होत आहे, जेवढे पण कॉम्प्लेक्स इश्यू आहेत. ओके. कॉम्प्लेक्स इश्यू सॉल्व्हिंगसाठी. जसं तुम्हाला सांगितलं, स्पीच रिकग्निशन हा काय थोडासा कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे. ओके. त्याच्यानंतर इमेज रिकग्निशन हे कॉम्प्लेक्स गोष्ट आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करताय, वी आर युझिंग मशीन लर्निंग. त्याच्यानंतर आजकाल बघा, तुम्ही जर चॅट जीपीटी सोबत कम्युनिकेट करताय, त्या केसमध्ये तुम्ही कसं कम्युनिकेट करताय त्याच्यावरून तो काय हे करतो, आयडेंटिफाय तुमचा माइंडसेट काय, तुम्ही हॅप्पी आहे, तुमच्या वर्ड्स वरून काय कळतं तुम्ही हॅप्पी आहे का, किंवा तुम्ही इमोशनल आहे आता, किंवा तुम्ही रागात आहे.
ते अंदाज लावूनच तो तुम्हाला प्रॉपर रिप्लाय करतो ऍक्च्युली चॅट जीपीटी पण. त्याच्यानंतर दुसरा इश्यू काय, खूप लार्ज अमाऊंट मध्ये डेटा आहे आपल्याकडे आजकाल. येस, आपल्याकडे जो पण डेटा आहे आजकाल तो खूप लार्ज अमाऊंट मध्ये आहे. म्हणजे काय, की तुमच्याकडे आता जसं फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, याच्यावर बिलियन्स ऑफ पीपल्स बद्दल डेटा आहे. मग याच्यावरून काय करू शकतो आपण, की हा डेटा मशीनला प्रोव्हाइड करून आपण त्याला शिकवू शकतो. मग याचा उपयोग कुठे होतो, तर मग तुमच्या फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर बऱ्याच आजकाल फ्रॉड वगैरे चालतात. तर त्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी एखादा व्हिडिओ कोणत्याही प्रकारचं ऑफेन्सिव्ह मटेरियल तर नाही प्रोव्हाइड करत आहे, ओके, त्याबद्दलचे व्हिडिओ हे सगळं कोण अनालिसिस करतं, एवढा लार्ज अमाऊंट ऑफ डेटा, बिलियन्स ऑफ व्हिडिओज आहेत. मग सगळे व्हिडिओज स्वतः फेसबुक हे करू शकतं का, काय म्हणतात, चेक करू शकता का एम्प्लॉईज, नाही. किंवा इंस्टाग्रामचे एम्प्लॉईज चेक करू शकता का, नाही. मग त्या केसमध्ये कोण चेक करते डेटा, इट इज प्रोव्हाइडेड टू AI और ML. ओके, त्याच्यानंतर जे पण तुमचे फायनान्शियल फ्रॉड्स होतात, ओके, म्हणजे बँक वगैरेचे हॅकिंगचे गोष्टी किंवा जेवढे कस्टमर्स असतात, कस्टमरचे अकाउंट्स वगैरे जनरली हॅक होतात. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे कोण अनालाइज करतं आजकाल, इट इज अनालाइज्ड बाय युअर AI और ML. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट टास्क जे पहिले सगळे ह्युमन बिंग्सच करत होते, ओके, काय, रेपिटेटिव्ह टास्क. ओके, रिपिटेटिव्ह टास्क म्हणजे काय, येस. आता याच्यामध्ये काय असणार आहे रिपिटेटिव्ह टास्क मध्ये, की जे कामं नेहमी 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 करावं लागतंय, ओके. तर मग ते कोणकोणते असतील, आता पहिले जेव्हा तुम्हाला मेसेजेस वगैरे यायचे, SMS, साधे SMS पण यायचे, जर त्या SMS मध्ये स्पॅम असेल तर ते तुम्हाला मॅन्युअली डिलीट करावं लागायचे. बँकिंगचे SMS असतील तर ते तुम्हाला वेगळे सेव्ह करून ठेवावे लागत होते. पर्सनल असतील तर ते शोधून ते सेव्ह करावं लागत होते. आता तसं नाहीये. तुमचे जे पण मेसेजिंगचे ॲप आहे ते काय करतं, सिंपल स्पॅम मेसेज वेगळे टाकून देतं. पर्सनल मेसेज असतील ते वेगळे टाकतं. ओके. हां, जर तुम्ही कुठे ट्रॅव्हल करणार आहे, सपोज तुम्ही फ्लाइटचं तिकीट बुक केलं मेक माय ट्रिपवरून. मेक माय ट्रिपचा एक मेसेज येत असतो, की तुमचं फ्लाइट कधीची आहे, काय टायमिंग आहे, कोणत्या डेटला आहे, वगैरे, वगैरे. तर तुमचं जे मेसेजचं ॲप आहे ना आजकाल, ते मेसेजचं ॲप सुद्धा तुम्हाला काय करतं, कंटिन्यूअस तुम्हाला रिमाइंडर देत राहतं, की हां, तुम्हाला उद्या निघायचंय. हां, तुम्हाला 4 तासांनी निघायचंय. या टायमाला तुम्हाला कुठे पाहिजे, यू शुड बी ऑन द एअरपोर्ट. ओके. तुम्हाला कॅब बुक करायला पाहिजे वगैरे, हे सगळे सजेशन्स कोण देतं आजकाल, तुमचं मेसेजिंग ॲप देतं. ओके. पहिले तुमच्या जीमेलवर बरेच स्पॅम वगैरे यायचे. आता काय होतं, जीमेलमध्ये पण स्पॅम वगैरे फिल्ट्रेशन होत असतं ऑटोमॅटिकली. ठीक आहे. सो या टाईपचं काम होतं. त्याच्यानंतर जर तुम्ही काही गोष्टी ऑर्डर केल्या असतील, Amazonवर ऑर्डर केली असेल, तर तुमचं जे Amazon आहे त्याच्यामध्ये पण आजकाल चॅटबॉट वगैरे असतात किंवा जी IRCTCची वेबसाईट आहे त्यांच्यामध्ये चॅटबॉट वगैरे. मग ते काय करतात तुम्हाला, की सांगत राहतात, आज तुमचं ऑर्डर येणार आहे, उद्या येणार आहे, या एवढ्या तासात पोहोचेल, आज संध्याकाळी या टायमिंग पर्यंत पोहोचेल. अशा टाईपचे जे रिपिटेटिव्ह टास्क आहे, ओके, ते कोण करतंय आजकाल, ते सगळं AI थ्रू परफॉर्म होत आहे. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आता, की तुम्ही सपोज तुमच्याकडे Amazon प्राईम, ओके, प्राईम किंवा तुमचं हॉटस्टार, जिओ हॉटस्टार असेल, येस, अशा ज्या साईट्स आहे, ओके, अशा ज्या साईट्स आहे ते काय करतात, तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग, ओके, तुमच्या लाईक्स आणि डिसलाईक्स ओळखून काय करतं ते, लाईक्स डिसलाईक्स ओळखून तुम्हाला जे पण सिरीज वगैरे आहे, इवन ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा तुमच्या चॉईसच्या अकॉर्डिंग तुम्हाला शो करतात. सपोज तुम्ही टेक्निकल पर्सन आहे खूप, तर तुम्हाला लॅपटॉप, ओके, हेडफोन्स, मोबाईल्स, याचे जास्त ऍड्स येतील. जर तुम्ही बँकिंग वगैरेच्या सेक्टरमध्ये काम करता, मग बँकिंगचे ऍप्स वगैरे, तुमचं शॉप असेल किंवा बिझनेस असेल, मग ते खाता बुक वगैरे सारखे जे ऍप्स असतात की जे बिझनेसला लागतात, त्या टाईपचेच तुम्हाला ऍडव्हर्टाईज पण येतात. आणि ज्या टाईपचं कंटेंट तुम्ही कन्झ्युम करताय, की तुम्हाला थ्रिलर मूव्हीज पसंत आहे किंवा हॉरर मूव्हीज आवडतात, हॉरर सिरीज आवडतात, त्या टाईपचे सजेशन्स तुम्हाला ऑटोमॅटिकली येतात. मग याने काय होतं, युजरला काय भेटतोय, पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स.
तुम्हाला वाटायला लागतं की नाही या ऍपवर माझ्याच आवडीच्या गोष्टी आहे. मग ते कशामुळे वाटतं की तुमचं जे पण कंटेंट आहे ते कंटिन्युअस अनालाइज होत राहतं. सेकंड याच्यामध्ये खूप मोठी गोष्ट जी आहे ती काय तुमचं अमेझॉन और फ्लिपकार्ट. ओके, अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर जे पण तुम्ही शॉपिंग करता तुम्हाला जे पण तिथे सजेशन्स येतात. ओके, प्रोडक्टचे सजेशन्स येतात ते पण कशाच्या बेसिसवर असतात, तुमचा जो पण डेटा आहे तो अनालाइज होत राहतो. हे काम कोण करतं? दिस इज डन बाय ए. तुम्ही काय सर्च करताय? ओके, तुमचं कोणत्या प्रोडक्टकडे कोणत्या टाईपच्या प्रोडक्टकडे डेव्हिएशन जास्त आहे. सपोज तुम्ही सर्च करताय हेडफोन सर्च करताय. ओके, कोणाकोणाला वायर्ड आवडतात, कोणाकोणाला वायरलेस आवडतात, कोणाकोणाला इयरबड्स आवडतात. मग तुम्हाला कोणत्या टाईपच्या गोष्ट जास्त आवडत आहे. सपोज तुम्ही इयरबड्सचं जास्त सर्चिंग करताय, ते त्यांच्या रिव्ह्यूज वगैरे जास्त चेक करतात, तुम्हाला पुढे जाऊन काय होईल, इयरबड्सच मिळतील. मग तुमचे काही स्पेसिफिक नीड्स असतील की सपोज तुम्हाला नॉईज कॅन्सलेशन पाहिजे, ते पण ऍक्टिव्ह पाहिजे. ओके, बेस वगैरे चांगला पाहिजे, किंवा तुम्ही कॉलवर जास्त बोलता तर मग त्याच्यामध्ये स्पीच क्लॅरिटी चांगली पाहिजे. मग काय करेल काही दिवसांनी फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन काय करेल त्याच टाईपचे स्पेसिफिक हेडफोन तुमच्यासाठी काय करेल, सर्च करून तुम्हाला कंटिन्यूस ही ऍड पिंग करत राहील तो. ओके, मग हे काय झालं एक रिपिटेटिव्ह टास्क झालं. ओके, दिवसभर तुमचे चॉईसेस वगैरे सॉर्ट करणे वगैरे, त्याच्यात एक स्पेसिफिक पॅटर्न फाइंड आउट करणे. मग हे कोण करतं? दिस इज कम्प्लिटली नावडेज डन बाय AI. ओके, त्याच्यामध्ये पण आता मशीन लर्निंग मध्ये काय आपलंच काम आहे असं नाही फक्त. येस, आपलंच काम आहे असं नाही. मग विथ टाइम काय होतं की तुमचे जे पण काय म्हणतात सिरी वगैरे, अलेक्सा सिरी हे काय करतात स्वतःला सुद्धा इम्प्रूव्ह करत चालतं. इम्प्रूव्ह करता म्हणजे काय करतात ते की तुमच्या इंडियन लँग्वेज मध्ये कोणकोणते व्हॉइसेस फेमस आहे, ऍक्सेंट फेमस आहे. ओके, साऊथ इंडियन लोकांचा ऍक्सेंटच वेगळा असतो. ओके, अमेरिकन ऍक्सेंट वेगळा असतो, ते पूर्ण कम्प्लीट वर्ड्स नाही बोलत ते कधीच. ते काय अर्धा हाफ हाफ 50 to 70% वर्ड कम्प्लीट बोलता, पूर्ण 100% शब्द कोणताच प्रोनाऊन्स नाही करत ते. मग तुमच्या कंट्रीच्या अकॉर्डिंग ते काय करता ऍक्सेंट वगैरे ह्या गोष्टी ऍडजस्ट करता. म्हणजे काय ते स्वतः सुद्धा काय करता विथ टाइम इव्हॉल्व्ह होत जातात. ओके, मग हे काम कोणाचे सगळे दॅट इज डन बाय मशीन लर्निंग. मग याच्यामध्ये काय काय पार्ट्स आहे, एखादं जर मशीन लर्निंगचं तुम्हाला काही बनवायचं असेल त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट फेजेस कोणकोणते आहे. मग फेजेस सिम्पल आहे. ओके, फर्स्ट तुमचं काय, तुमच्याकडे काय असला पाहिजे, डेटा. येस, इनपुट डेटा. तुमच्याकडे काय असला पाहिजे, स्पेसिफिक इनपुट डेटा. मग तुमचं तो काय असू शकतो, दॅट कॅन बी इमेजेस किंवा नंबर्स, किंवा आपण जसं जेसन किंवा CSV फाईल बघितल्या त्या टाईपचा डेटा असू शकतो. पण त्याच्यामध्ये काय असले पाहिजे, प्रॉपर डेटा असला पाहिजे, क्वालिटी ऑफ डेटा असला पाहिजे, त्याच्यामध्ये काही चुकीचा डेटा नकोय. ओके, येस. मग याच्याने काय करू शकता तुम्ही, त्या मॉडेलला शिकवू पण शकता आणि ऍज अ टेस्टिंग म्हणून पण तो डेटा यूज होऊ शकतो. त्यानंतर काय सांगितलं मी तुम्हाला, अल्गोरिदम. अल्गोरिदम काय असतं, एक प्रकारचं काय असतं, मॅथमॅटिकल अरेंजमेंट असते. ओके, आता हे कशाच्या बेसिसवर आहे, इन केस ऑफ युअर ए आय एम एलच्या कंडिशन मध्ये काय तुमचं जे पण अल्गोरिदम असतं ते काय असतं, एक प्रकारचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन मध्ये काय येणार तुमचं, सपोज तुम्हाला काही स्पेसिफिक गोष्टीच फाइंड आउट करायच्या आहेत, मग त्या केसमध्ये तुम्ही त्या अकॉर्डिंगच अल्गोरिदम बनवणार. ठीक आहे, आता तुमच्याकडे डेटा आहे, तुम्ही एक कोड करून अल्गोरिदम बनवलेला आहे, आणि तुम्हाला काय करायचंय नंतरून त्या अल्गोरिदमचा यूज करायचं. त्याच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा जो पण मॉडेल आहे त्याला काय करावं लागेल, ट्रेन करावं लागेल. येस, तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या मॉडेलला ट्रेनिंग प्रोव्हाइड करावं लागेल. मग ट्रेनिंग कशी करायची, सपोज तुमच्याकडे 100 लोकांचा डेटा आहे, तुमच्याकडे 100 लोकांचा डेटा आहे. काय करायचं, 80 लोकांचा डेटा कशासाठी युटिलाइज करायचा, त्या मॉडेलला ट्रेनिंगसाठी यूज करायचा. येस, त्या मॉडेलला ट्रेनिंगसाठी यूज करायचं. आणि 20% जो डेटा आहे
त्याच्याने काय करू शकता तुम्ही लेटर ऑन, तुम्ही दिलेली ट्रेनिंग बरोबर आहे की नाही हे चेक करू शकता, की तुमचं जे आन्सर आहे ते डिझायर्ड आउटपुटच्या किती जवळपास येत आहे. दॅट इज यू आर गोइंग टू डू विथ द रिमेनिंग 20% ऑफ डेटा. त्याच्यानंतर काय करणार तुम्ही, येस, ट्रेनिंग देताना तुम्ही कंटिन्युअसली काय घेणार आहे, फीडबॅक घेणार आहे. ओके, की तुमचं आउटपुट किती बरोबर होतं, किती लांब होतं, किती डेव्हिएशन आहे, किती अॅक्युरेसी आहे ते तुम्ही चेक करणार. तुम्ही चेक करून काय करणार, परत त्या गोष्टीमध्ये नंबर ऑफ इटरेशन्स वाढवणार तुम्ही. इटरेशन्स वाढवता म्हणजे काय, जास्तीत जास्त त्याला डेटा प्रोव्हाइड करायचा, जास्तीत जास्त ट्रेनिंग प्रोव्हाइड करायची. आणि जे पण फीडबॅक येतो त्याच्या बेसिसवर काय करणार तुम्ही, इव्हॅल्युएट करणार आणि त्याच्या बेसिसवर तुम्ही इव्हॅल्युएट करून इम्प्रूव्ह करणार. येस, तुमचं इव्हॅल्युएशन थ्रू तुम्ही काय करणार आहे, तुमचा जो पण काय म्हणता अल्गोरिदम आहे त्याला काय करणार तुम्ही विथ टाइम इम्प्रूव्ह करत चालणार. मग याच्यामध्ये सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट पार्ट काय असतो, तुमचा जो डेटा तुम्ही घेता दॅट शुड बी अॅक्युरेट. जसं आपण आता CSV मध्ये घेतला डेटा, काल आपण लाईव्ह डेटा बघितला, जो पण तुम्ही डेटा घेता दॅट शुड बी अॅक्युरेट. नाही तर तुमचं जे पण रिझल्ट आहे तो काय होत जाईल, तुम्हाला जी डिझायर्ड व्हॅल्यू पाहिजे त्याच्यापासून लांब लांब चालत जाईल. सपोज तुम्ही गुगलला काय सांगितलं, गिव्ह मी फोटो ऑफ एन ऍपल, ऍपलचा मला फोटो दे. आता जर त्याला डेटा देताना ऑरेंजचा डेटा दिलाय आणि त्याला सांगितलं हेच ऍपल आहे, तो काय करणार आहे, इट इज गोइंग टू शो द पिक्चर ऑफ ऑरेंज ओनली. सो तुमचा जो पण डेटा आहे दॅट शुड बी अॅक्युरेट. आता याच्यामध्ये काय आहे, बरेच टाइप्स आहे लर्निंग मध्ये, पण काय टाइप्स आहे. ओके, ठीक आहे, सो लेट सी दोज टाइप्स. येस, सो मशीन लर्निंग मध्ये बेसिक लेवलला 3 टाइप्स आहे. ओके, सो फर्स्ट इज युअर जस्ट अ सेकंड, पहिले तुमचं सुपरवाइज लर्निंग. येस, सुपरवाइज म्हणजे काय, की त्याच्यावर काय करणार आहे, कोण ना कोणी लक्ष ठेवून काम करून घेणार आहे प्रॅक्टिकली. आता AI तर त्याच्यावर तुम्ही 24 तास तर लक्ष ठेवणार नाही. मग सुपरवाइज लर्निंग म्हणजे एक्झॅक्टली काय, तर मग त्याच्यामध्ये आपण काय करतो, जो पण डेटा प्रोव्हाइड करतो, येस, जो पण डेटा प्रोव्हाइड करतो तो काय असतो, लेबल्ड डेटा. काय असतो, लेबल्ड डेटा. ओके, त्याला काहीतरी आपण लेबल्स प्रोव्हाइड केलेले असतात. ठीक आहे, जसं आता काल आपण काय बघितलं, स्पेसिफिक टेम्परेचर बघितलं. टेम्परेचर काय झाला, एक प्रकारचा लेबल्ड डेटा आहे. याच्यामध्ये काय आहे, की आपण एखादं मशीनचं वगैरे टेम्परेचर दिलं, ओके, तर आपल्याला माहिती आहे आपण काय मेजर करतो किंवा काय बघतो आहे. मग त्याच्यावरून काय करू शकतो अजून, त्याच्यामध्ये आपल्याला काय माहिती असतं मशीनला, स्पेसिफिकली करेक्ट आउटपुट कोणतं आहे. येस, करेक्ट आउटपुट कोणतं आहे. मग याच्या थ्रू काय करू शकतो आपण, प्रेडिक्शन्स करू शकतो आणि क्लासिफिकेशन्स करू शकतो. सो फर्स्ट टाइप इज युअर सुपरवाइज्ड डेटा. ओके, त्याच्यानंतर आहे तुमचं, जर सुपरवाइज्ड आहे तर मग त्याच्यासारखंच काय राहील तुमच्याकडे, अनसुपरवाइज्ड पण राहणार. ठीक आहे, येस, सेकंड आहे तुमचं अनसुपरवाइज्ड. येस, आता याच्यामध्ये काय, अनलेबल्ड डेटा राहील. मग याच्यामध्ये काय करणार आहे, अनलेबल्ड डेटा असल्यावर तो काय करेल, फक्त पॅटर्न फॉर्म करेल. ओके, त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक पॅटर्न आहे का. ओके, तुमच्याकडे भरपूर प्रमाणात डेटा दिलेला आहे, त्याच्यावर काही लेबल्स वगैरे काहीच नाहीये, तर काय करणार आहे आपण, त्याच्या बेसिसवर तो काय करेल, फक्त त्याच्यामध्ये पॅटर्न्स फाइंड करेल, की कुठे काय आहे जास्त. ओके, कोणत्या व्हॅल्यूज कमी आहे, कोणत्या व्हॅल्यूज जवळ आहे. तो काय करेल, फक्त त्यांचे ग्रुप्स क्रिएट करेल. ओके, एवढंच काम तो करणार आहे. ओके,
त्याच्यानंतर जो आत्ताच्या कंडिशनला बऱ्यापैकी पॉप्युलर आहे आणि बराच कॉम्प्लेक्स आहे, दॅट इज युअर reinforced learning. येस, दॅट इज युअर रिइन्फोर्स्ड लर्निंग. रिइन्फोर्स्ड लर्निंग मध्ये आता ही बाकीच्यांपेक्षा थोडी डिफरंट आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, सिम्पली एक इनपुट प्रोव्हाइड करतो. जर डिझायर्ड आउटपुट आलं, ओके, जर डिझायर्ड आउटपुट, आता याच्यामध्ये काय ट्रायल एरर नाही, सगळं ट्रायल एरर नाही. ओके, म्हणजे डेटा फीड करायचा. ओके, मग जर त्याने बरोबर गोष्टी केल्या तर त्याला काय रिवॉर्ड द्यायचा, आणि नाही केला तर त्याला काय पनिशमेंट द्यायची, अशा टाईपचं एक मॉडेल राहत आहे. ओके, आता म्हणजे पनिशमेंट वगैरे तसं नाही, पण एक प्रकारे ह्युमन सारखंच ट्रेनिंग राहतं. मग त्याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये गोल दिलेला असतो. येस, त्या गोल पासून तुमचं जर आउटपुट लांब जात असेल तर काय होणार आहे, त्याला डिस्ट्रॅक्शन म्हणून कन्सिडर केलं जातं. ओके, आणि तो पार्ट जो आहे जो तुम्हाला गोल पासून दूर नेतोय, दॅट थिंग्स आर इग्नोर्ड. आणि ज्या पण गोष्टी तुम्हाला काय करताय, की गोलकडे घेऊन जाताय, म्हणजे जे तुम्हाला डिझायर्ड आउटपुट पाहिजे आहे त्या गोलकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टींवर जास्त फोकस होत चालतं. जसं आता सपोज तुमचा गुगलचा अल्गोरिदम आहे. गुगलचा अल्गोरिदम काय करतो, सपोज तुम्ही असं सर्च केलं की मोबाईल फोन सर्च करताय, मग जो पॉप्युलर मोबाईल फोन असेल वर्ल्डमध्ये, तो काय करेल, स्टार्टिंगला त्या फोन बद्दलच तुम्हाला डेटा दाखवेल. तो तुम्हाला कोणते रेअर फोन बद्दल लगेच डेटा नाही दाखवणार. म्हणजे तिथं काय होत आहे, की तो एका स्पेसिफिक डेटावर जास्त करून फोकस करतोय. ठीक आहे, तुमचे जेवढे पण AI वगैरे मॉडेल्स आहे आजकाल, ते जास्तीत जास्त या बेसिसवरच फॉर्म करण्यात येत आहेत. ठीक आहे, दॅट इज युअर रिइन्फोर्समेंट लर्निंग. काय डेटा द्यायचा, आणि त्याच्यातून जर पॉझिटिव्ह इनपुट असेल, म्हणजे गोलकडे जात असेल, तर काय त्याला आपण एक प्रकारे रिवॉर्ड देतो. अवे फ्रॉम द गोल आपण त्याला पनिशमेंट देतो. ओके, म्हणजे पनिशमेंट म्हणजे ऍक्च्युअल पनिशमेंट नाही राहत. ओके, तो पार्ट आपण इग्नोर करत चालतो डेटाचा. ठीक आहे. येस, मग आता याच्यामध्ये चॅलेंजेस काय, सपोज तुम्ही एखादं मशीन लर्निंग बेस्ड गोष्टी बनवताच आहे. ओके, मग त्याच्यामध्ये काय काय आहे, तुम्हाला पहिले तर ट्रेन करणे, ट्रेन करणं आहे. त्याच्यानंतर डेटा जो आहे तो प्रॉपर डेटा पाहिजे, बायस्ड डेटा नकोय. सपोज आता मी काय अमेझॉन वाला आहे. ओके, मी अमेझॉन वाला आहे, मला काय करायचंय, चेक करायचंय सेल्स कोणाचे जास्त आहे. ओके, मी अमेझॉन वाला आहे, मला हे चेक करायचे की सेल्स कोणाचे जास्त आहे. मग याच्यामध्ये मला चेक करायचे की फ्लिपकार्टचे जास्त आहे का अमेझॉनचे जास्त आहे. ओके, आता ही टेस्ट कोण कंडक्ट करतंय, स्वतः अमेझॉन कंडक्ट करतोय. मग याच्यामध्ये काय चान्सेस असू शकतात, सिम्पली की तुमचा जो डेटा आहे, ओके, तुमचा जो डेटा आहे, तुम्ही काय करू शकता, बायस्ड राहू शकतो. डेटा टाकताना जे पण काय असतील तिथले लोक काय करू शकता, स्वतःचे सेल्स दाखवताना ते काय करू शकता, यांचा सेल्स जास्त दाखवू शकता, बायस्ड डेटा दाखवू शकता. त्याने काय होईल, जे पण तुमचा ऍक्च्युअल ग्राफ जनरेट होईल तो काय राहील, अॅक्युरेट राहणार नाही. का, कारण की इथल्या एम्प्लॉईजनी काय केलं, स्वतःचे सेल्स जास्त दाखवायला त्यांनी काय केलं, स्वतःचा पॉझिटिव्ह डेटा जास्त टाकला. मग असे इश्यूज ऍक्च्युअल येतात. ओके, जनरली जे पण गव्हर्नमेंट बेस्ड अनालिसिस असतात त्याच्यामध्ये खूप बायसिंग असते. जसं आता इंडियाचा GDP एवढा आहे तेवढा आहे असं दाखवतात न्यूजमध्ये, पण तो ऍक्च्युअल तसा आहे का, तो कॅल्क्युलेट कसा केला, त्याला डेटा काय प्रोव्हाइड केला, दॅट कम्प्लिटली डिपेंड्स. ओके, मग अनबायस्ड डेटा असला पाहिजे. पहिला चॅलेंज काय, अनबायस्ड डेटा असला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर तुमचे जे पण मॉडेल्स आहे, तर ते काय असतात, कॉम्प्लेक्स असतात, डिफिकल्ट असतात. मग त्याच्यावर काय होऊ शकतं, जे पण तुम्ही अल्गोरिदम बनवताय त्याच्यातले जे पार्ट्स आहे, तुम्ही जिथे डिसिजन मेकिंग करताय ते प्रॉपर करताय का, जे पण तुम्ही तिथे इफ एल्स वगैरे लूप लावताय, किंवा तुम्ही जे पण सॉर्टिंग करताय ती फक्त प्रॉपर करताय का तुमच्या तुमच्या लेवलला, तो एक इम्पॉर्टंट चॅलेंज आहे. आणि AI ML आल्यापासून एक इम्पॉर्टंट चॅलेंज काय होऊन गेला मार्केटमध्ये, दॅट AI ML कॅन रिप्लेस, ओके, AI ML कॅन रिप्लेस ह्युमन बिईंग्स. ओके, जे डेव्हलपर्स आहे वगैरे वगैरे, अशा केसमध्ये काय करू शकता, तुम्ही सिस्टमला अडॅप्ट करू शकता.
ओके, की जे काम AIML करतं ते सोडून AIML कसं बनवायचं स्वतःचं वगैरे त्या टाईपचे तुम्ही जे टास्क आहे ते करू शकता. ठीक आहे. सो दॅट वॉज अबाउट युअर AIML. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी काय सांगितलंय तुम्हाला की 3 टाइप्स आहे. कोणकोणते? फर्स्ट इज युअर सुपरवाइज लर्निंग, सेकंड इज अनलेबल्ड अनसुपरवाइज लर्निंग अँड थर्ड इज रिइन्फोर्समेंट. ओके, आपण काय करूया, पहिले हा पार्ट बघूया. येस, पहिला पार्ट काय तुमचा? सुपरवाइज लर्निंग. मग सुपरवाइज लर्निंग मध्ये पण काय 2 सब टाईप आहेत. ओके, तर 2 सब टाईप कोणते आहेत ते? सो फर्स्ट वन इज classification. Okay, first one is your classification and दुसरं आहे तुमचं रिग्रेशन. ओके, तर व्हॉट इज क्लासिफिकेशन, व्हॉट इज रिग्रेशन, दॅट वी आर गोइंग टू सी. आता सुपरवाइज लर्निंग म्हणजे काय? येस, की जो पण डेटा सेट आपण देतो, तो आपण काय करतो, लेबल प्रोव्हाइड करून देतो. ओके, सपोज जस्ट अ सेकंड. आता जसं आपण हा घेतला डेटा, हा डेटा काय आहे बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, प्रत्येकाला लेबल दिलेलं आहे. ओके, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, प्रत्येकाला लेबल ऑलरेडी प्रोव्हाइड करून दिलेलं आहे. काय की एक अँग्री आहे, न्यूट्रल आहे, तिसरा काय हॅपी आहे, चौथा काय सॅड आहे. हे ऑलरेडी आपण सिस्टमला सांगितलंय. आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया थोडं. ओके, तर आपण काय प्रोव्हाइड केलं याच्यामध्ये, हा डेटा प्रोव्हाइड केलाय आपण. ठीक आहे, पहिलं आपण थोडस क्रॉप करून घेऊया. आता आपण सपोज हा डेटा कोणाला प्रोव्हाइड केलाय का, AI ला प्रोव्हाइड केला. ठीक आहे.
तुमचे इन्क्रीज होत जातात. जेवढे तुमचे स्टडी आवर्स इन्क्रीज होत जातात तसं तसं काय इन्क्रीज होत जातं तुमचं? येस, जेवढे स्टडी आवर इन्क्रीज होणार तसं तसं तुमचं काय इन्क्रीज होत जाणार की मार्क्स पण इन्क्रीज होत जातात. ओके, दॅट इज युअर लिनियर ग्राफ. पॉलिनॉमियल मध्ये काही मल्टिपल फॅक्टर्स असतील, काही स्पेसिफिक इक्वेशन असेल, त्याच्या बेसिसवर तुम्ही आउटपुट फाइंड आउट करता. डिसिजन ट्री मध्ये सांगितले तुम्हाला, डिसिजन ट्री मध्ये काय आहे की मल्टिपल फॅक्टर्सवर तुमचं आउटपुट डिपेंड आहे. तर मग तुम्ही काय करू शकता की ट्री बनवू शकता, यस नो वगैरे करत करत. आणि रॅन्डम फॉरेस्ट मध्ये काय की तुमचे डिसिजन ट्रीचे ग्रुप्स असतात डायरेक्टली. ओके, सो दॅट इज युअर रिग्रेशन. रिग्रेशन मध्ये आपण ग्रुप्सच्या फॉर्म मध्ये डेटा फाइंड आउट करतो. ठीक आहे, आता हे काय झालं, हे तुमचं झालं सुपरवाइज लर्निंग, ज्याच्यामध्ये तुम्हाला लेबल्स प्रोव्हाइडेड आहेत. ओके, आता आपला सेकंड पार्ट काय, दॅट इज जस्ट अ सेकंड. आता सेकंड काय आपल्याला बघायचंय, अनसुपरवाइज लर्निंग. काय बघायचं आपल्याला, अनसुपरवाइज लर्निंग. आता याच्यामध्ये पण सगळं सेम राहील ऑलमोस्ट. लेट मी कॉपी दीज थिंग्स. आता याच्यामध्ये बघा, जो डेटा आहे त्याला कोणत्याही प्रकारचं लेबल नाहीये, त्याला कोणत्याही प्रकारचं लेबल नाहीये, रॉ डेटा आहे. त्यानंतर तो काय काय करणार आहे आपण, पहिला पार्ट इज सिंपल, वी आर गोइंग टू डू द इंटरप्रिटेशन. याच्यात काय करणार आहे आपण, सिंपल इंटरप्रिटेशन. ओके, डेटा आपण प्रॉपर आपल्या अकॉर्डिंग, नीडच्या अकॉर्डिंग रीड करून घेणार, त्याला प्रॉपर डेटा टाइप्स वगैरे मध्ये जशी गरज असेल तसं इंटरप्रिट करणार. त्यानंतर वी आर गोइंग टू फीड दिस टू अन अल्गोरिदम. ओके, इथे पण काय करणार आपण, अल्गोरिदम म्हणजे काय, तुमचं मॉडेल. ओके, आपण तयार केलेलं अल्गोरिदम राहणार. त्यानंतर त्याच्यावर काही प्रोसेसेस होणार आहे. आणि फायनली वी आर गोइंग टू गेट आउटपुट. येस, काय तुमचं काय असेल इथे, डक आहे, तिथे गोट आहे. येस, काऊ आहे. सो जे पण तुमचे काय आउटपुट आहे त्याच्यामध्ये. ओके, पण आउटपुट याच्यामध्ये काय राहील, ऑलरेडी अननोन राहील. आता या केसमध्ये कसं आहे, तुमचं जे पण सुपरवाइज लर्निंग होते तुम्हाला माहिती होतं कशाला काय म्हणतो आपण ऑलरेडी. तुम्हाला जे पण काय होते, पॉसिबल आउटपुट्स ऑलरेडी माहिती होते. ओके, तुम्ही तोच डेटा कशासाठी दिलेला आहे, ट्रेनिंगसाठी दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आउटपुट काय येणार, ओके, कोणत्या रेंज मध्ये येऊ शकतं, दॅट इज नोन. पण आपल्या या केसमध्ये काय आहे, तसं होऊ शकत नाही. याच्यामध्ये काय राहणार आहे, तुम्ही काहीतरी स्पेसिफिक इनपुट देताय. ओके, त्याचं इंटरप्रिटेशन होणार, अल्गोरिदम मध्ये जाणार, तो काहीतरी प्रोसेस होणार त्याच्यावर XYZ, आणि इन दी एंड यू आर गोइंग टू गेट अ आउटपुट. पण याच्यामध्ये केसमध्ये जो पण दोन गोष्टी, काय इथे काय नाहीये, नो ट्रेनिंग डेटा. ओके, येस, इथे कोणत्याही प्रकारचा आपल्याकडे ट्रेनिंग डेटा नाही आहे. सेकंड थिंग, येस, सेकंड इम्पॉर्टंट थिंग काय, तुमचं जे पण आउटपुट आहे, काय आउटपुट येणार आहे तुम्हाला ऑलरेडी काहीच अंदाज नसतो. जो पण आउटपुट आहे काय असतं, अननोन असतं. याच्यामध्ये पॅटर्न वगैरे जनरली फाइंड आउट झालेले असतात. ओके, मग अनलेबल डेटा, आता याचं काय करायचं, तर हे काय करतं, कशासाठी असतं की तुमच्या ह्याच्यात कोणत्या प्रकारचे ग्रुप्स फॉर्म होऊ शकतात, किंवा जे पण फोटोज दिलेले तुम्ही त्याच्यामध्ये काही कोरिलेशन आहे का. येस, जसं तर इथे बघा, काय गोट आहे, ओके, हॉर्स आहे किंवा काऊ, यांच्या जो बॉडी पॅटर्न आहे तो काय थोडा सिमिलर आहे. त्यानंतर इथे काय हेन आहे, कॉक आहे, त्यानंतर काय डक आहे. मग हे जे काय आहेत, हे बर्ड्सच्या कॅटेगरीमध्ये. मग अशा गोष्टींचं काय करणार जातो, तो एक प्रकारचं ग्रुपिझम करून देईल, क्लस्टर फॉर्म करेल. येस, तो डेटा तुम्हाला प्रोव्हाइड होईल. मग याच्यामध्ये पण काय, आता मल्टिपल टेक्निक्स आहेत. अनसुपरवाइज मध्ये पण काय आहे, तुमच्याकडे मल्टिपल टेक्निक्स आहेत. मग ते कोणकोणते आहेत, ओके, आता याच्यामध्ये मल्टिपल पार्ट्स आहे परत. फर्स्ट इज युअर, जसं तिकडे क्लासिफिकेशन होतं तसं तिथे काय आहे, फर्स्ट इज युअर क्लस्टरिंग. क्लस्टर म्हणजे काय,
ओके, एखाद्या गोष्टीचा ग्रुप. ओके, क्लस्टर म्हणजे काय, एका गोष्टीचा ग्रुप. ओके, क्लस्टरिंग मीन्स ग्रुपिंग. स्टँडर्ड सिंपल ग्रुपिंग करतोय आपण. ज्या ज्या गोष्टींचे काय फीचर्स सिमिलर आहेत त्याची काय करणार आहे आपण, ग्रुपिंग करणार आहे. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके, त्याच्यानंतर काय, सेकंड थिंग इज डायमेन्शनॅलिटी रिडक्शन. ओके, मग काय करणार आहे आपण, की थोडं थोडं सॉर्टिंग करत जाणार आहे आपण. सॉर्टिंग म्हणजे काय, एका स्पेसिफिक फीचरकडे आपण फोकस करत जाणार आहे. ओके, सपोज आता एक कन्सिडर करा, पहिली काय, याच्यामध्ये भरपूर डेटा आहे. ओके, याच्यामध्ये काय बराच डेटा दिलेला आहे. मग आपण काय केलं, सुरुवातीला सगळ्याच गोष्टी कन्सिडर केल्या, की कोणत्या प्राण्यांना याच्यामध्ये फर आहेत. ओके, फर, फरवाला टेक्स्चर आहे, सगळ्यांकडे आहे, फक्त कोणाकडे नाही, सपोज इथे पिककडे नाहीये. ओके, त्याच्यानंतर आपण हळूहळू फोकस काय केलं, साईज, की स्मॉल साईजचे जे अॅनिमल्स आहेत त्याच्यावर फोकस केलं आणि बाकीचे अॅनिमल आपण काढून टाकले. मग त्याच्यात कोण आलं, कॅट आहे, हेन आहे, ओके, डक आहे, डॉग आहे आणि येस, तुमची इथे हेन पण आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आपण काय केलं, की फक्त आणि फक्त याच्यातून काय पाहिजे, सुरुवातीला काय सगळे अॅनिमल्स आपण कन्सिडर केले. ओके, त्याच्यानंतर आपण काय काढले, स्मॉल साईजचे फक्त अॅनिमल्स त्याच्यातून बाहेर काढले. ओके, ते काय 3-4 आहेत फक्त. ओके, 3 to 4 आहे. त्याच्यामधले पण आपण बर्ड्सच काढले, ते काय असतील 2 किंवा 3 बर्ड्स आहे. ओके, मग त्याच्यामध्ये ऍक्च्युअल फ्लाय करणारे बर्ड्स आहे तो कोणते, त्याच्यामध्ये डक वगैरे कोणतरी एखादा बर्ड फ्लाय करू शकतो, तो एकच बर्ड आपण काढणार आहे. म्हणजे काय करतोय आपण, डेटा रिड्यूस करत येतोय. काय, कॅटेगरी वाईज आपण काय करतोय, कॅटेगरी वाईज डेटा रिड्यूस करत येतोय. आता हे प्रॅक्टिकली कुठे होतं, तुमचं अमेझॉन वगैरे आहे त्याच्यावर हे जनरली आपण इझिली करू शकतो. आता कसं, जस्ट सेकंड, आय शो यू. सपोज तुम्ही काय केलं, अमेझॉनवर गेले, अमेझॉनवर गेल्या गेल्या तुम्ही काय सर्च केलं, किंवा तुम्ही काय सिलेक्ट केलं, इलेक्ट्रॉनिक आयटम्स. ह्याच्यामध्ये भरपूर येऊ शकतात, मोबाईलच्या चार्जर पासून टीव्ही, ई बाईक पर्यंत. येस, त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं, की नाही तुम्हाला काय पाहिजे, डिस्प्ले वाल्या गोष्टी पाहिजे किंवा होम अप्लायन्स बेस्ड पाहिजे. ह्याच्यामध्ये पण भरपूर कॅटेगरीज आहे. होम अप्लायन्स मध्ये सुद्धा टीव्ही येऊ शकतं, येस, फ्रीज वगैरे सगळ्या गोष्टी येऊ शकतात, ओव्हन वगैरे. तुम्हाला काय पाहिजे, प्रॅक्टिकली एंटरटेनमेंट वाले. ओके, मग याच्यात होम थिएटर येऊ शकता, तुमचे स्पीकर बार्स येऊ शकतात, टीव्ही येऊ शकतो. ओके, प्रोजेक्टर्स येऊ शकता. मग त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं नाही डिस्प्ले बेस्ड गोष्ट पाहिजे, मग डिस्प्ले बेस्ड गोष्टीमध्ये काय येणार एक्झॅक्टली, तर तुमचं दोन गोष्टी येतील, काय, प्रोजेक्टर आणि टीव्ही. तुम्हाला काय पाहिजे ऍक्च्युली, LCD किंवा LEDच पाहिजे. बेस्ट काय राहील याच्यामध्ये तुमचा, नॅचरली काय येईल, टीव्ही शो होईल. आलं लक्षात. मग इथे काय करतोय आपण, मोठ्या डेटामधून काय करतोय आपण, आपल्या कामाचा डेटा सॉर्ट करत करत सगळ्या गोष्टी रिड्यूस करतोय. ओके, आपण आता ऍक्च्युली रिडक्शन नाही बघणार आहे. ठीक आहे, येस. त्याच्यानंतर काय, असोसिएशन लर्निंग आहे. काय, आता याच्यामध्ये क्लस्टरिंग, इथे काय, डायमेन्शन रिडक्शन. ओके, येस. त्यानंतर इथे अजून काय येईल, असोसिएशन लर्निंग. मग ह्याच्यामध्ये काय असतं, असोसिएशन लर्निंग मध्ये जे पण कॉमन फीचर्स आहे, येस, जे पण कॉमन फीचर्स आहे त्याच्या बेसिसवर लर्निंग होत असते. म्हणजे काय करतो आपण, काही कॉमन गोष्टी आहेत का दोन डेटा सेटमध्ये, सपोज आता इथे काय म्हटलंय मी, एंटरटेनमेंट मध्ये, एंटरटेनमेंट मध्ये काय असतं, साऊंड हा फॅक्टर असतो. मग साऊंड कोणकोणते, तुमचं होम थिएटर असेल, टीव्ही मध्ये असेल, तुमच्या हेडफोन्स मध्ये असतील. ओके, म्हणजे जे कॉमन गोष्टी आहेत, ओके, त्याचं असोसिएशन करतो, त्याचा आपण ग्रुप फॉर्म करतो. त्याच्या बेसिसवर आपण डेटा काय करतो, अरेंज करतो. ओके, सो दिस इज युअर
अनसुपरवाइज लर्निंग. आपण याच्यातला कोणता पार्ट बघणार आहे? आपण क्लस्टरिंग बघणार आहे. बाकीचे दोन आपण बघणार नाही. आता क्लस्टरिंग मध्ये काय? बघा, सगळे जे कम्प्लिटली इंटर कनेक्टेड. ओके, कोणताच असा पूर्ण इंडिपेंडंट पार्ट नाहीये. आता क्लस्टरिंग मध्ये काय करतो आपण? तुम्हाला सांगितलं, सिमिलॅरिटीच्या बेसिसवर तुमचे काय होतात? ग्रुप होतात. येस, येस, तुमचे येतं की क्लस्टरिंग आहे. ओके, ते काय होतं? ग्रुपच्या बेसिसवर. जसं इथे केलंय आपण. आता इलेक्ट्रॉनिक्स आयटमच्या ग्रुपमध्ये काय काय येऊ शकतं? टीव्ही, फ्रीज, ओव्हन, ओके, व्हॅक्युम क्लीनर असेल, क्लिनिंग रोबोट असतील, त्यानंतर घरातले लाईट बल्ब असतील, हेडफोन्स वगैरे, काहीही, कोणतीही अशी गोष्ट ज्यात इलेक्ट्रिसिटी यूज होते, ते कशामध्ये आले? तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स आयटम मध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे? पहिली गोष्ट काय, ह्या सगळ्या अनलेबल्ड गोष्टी असतील. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट मेथड आहे. ओके, त्याचं नाव काय, जे आपण ऍक्च्युली बघणार आहे पुढे जाऊन. इट इज नोन ॲज के मीन्स क्लस्टरिंग. ओके, के क्लस्टरिंग मध्ये काय, की सिम्पली आपण काय करणार आहे, की कॉमन पॉइंटच्या बेसिसवर काय करणार आहे? डेटा प्लेस करत चालणार आहे. ठीक आहे. येस. मग ह्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं, की जे पण नॅचरल ग्रुपिंग आहे, जो पण तुमचा डेटा आहे, अनलेबल्ड डेटा आहे, त्याच्या बेसिसवर काय करू शकता? तुम्ही सिम्पली ग्रुपिंग करू शकता. ओके, हा ग्रुपिंग कशी करणार आहे? जसं आपण स्कॅटर प्लॉट, काय स्कॅटर प्लॉट बनवला होता. सपोज येस, आता सपोज मला काय करायचे, ते छोटे मोठे प्लॉट्स बनवायचे याच्यामध्ये. तर त्या केसमध्ये काय करू शकतो मी, की मला काय चेक करायचंय, की ज्यांची डिस्प्ले क्वालिटी चांगली, आता इलेक्ट्रॉनिक्स आयटम कन्सिडर केले मी, ज्यांच्यामध्ये डिस्प्ले साईज मोठे, त्यांचा मी ग्रुप करणार. मग जेवढे टीव्ही किंवा मॉनिटर असतील, आता हे कशासाठी? सपोज टीव्ही आणि मॉनिटर, त्यांचे डिस्प्ले साईजेस काय राहतील? मोठे राहतील. ओके, पण त्यांची प्राइस पण काय राहील? सपोज मी ते प्राइस लिहितोय, प्राइस, आणि इथे काय डिस्प्ले साईज लिहितोय मी सपोज. येस. मग काय होणार आहे? इथे काय राहणार आहे? तुमची जी पण डिस्प्लेची साईज राहील, या जागेवर आपण ती माउंट करणार आहे. आणि इथे काय, त्याच्या अकॉर्डिंग प्राइस. आता जे पण क्रॉस आहे ते कशासाठी? हे टीव्ही साठी. ओके, तुमचा जो पण क्रॉस सिम्बॉल आहे तो कशासाठी ठेवलाय मी? फॉर टीव्ही. मग त्यांचा इथे एक ग्रुप क्रिएट झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय कन्सिडर केलं? मोबाईल्स. मोबाईल्स मध्ये काय, थोडी प्राइस जास्त आहे, पण त्यांची साईज काय, जी साईज आहे ती दॅट इज व्हेरी लेस. मग त्याच्यामध्ये मी काय केलंय? सर्क्युलर जे मार्कर आहेत ते यूज केले. मग इथे थोडे काय म्हणतो, ओप्पो विवो फोन्स. ओके, या साईडला थोडे आयफोन्स. बघा, डिस्प्लेची साईज काय राहणार आहे? इथे छोटीच राहणार आहे. इथे काही टीव्हीच्या लेवलला साईज जाणार नाही. ओके, मग इथे काय झाला? या प्लॉटचा, स्कॅटर प्लॉट मध्ये प्रकारचा ग्रुप फॉर्म होत गेलाय. ओके, सो या टाईपनी काय केलं मी? ग्रुपिंग करणार आहे. ठीक आहे. मग व्रिस्ट वॉचेस, व्रिस्ट वॉचेस काय असतात? त्यांची जी प्राइस आहे ती पण कमी असते, आणि त्यांचे काय म्हणतात, साईजेस पण छोटे, प्राइस आणि साईज दोन्ही छोटे या केसमध्ये. मग त्यांचा ग्रुप कुठे फॉर्म होईल? या जागेवर फॉर्म होईल. फक्त एखादी ऍपल वॉच वगैरे जी, ती कुठेतरी या ठिकाणी राहणार, की डिस्प्ले साईजचा छोटा आहे मोबाईल पेक्षा, पण काय बाकी प्राइस वगैरे त्याची हाय आहे. ठीक आहे, या टाईप मध्ये आपण माउंट केलं. मग काय झालं? इथे प्रॅक्टिकली तुमचा ग्रुप क्रिएट झाला सगळ्या गोष्टींचा. आता असं आहे का, की तुमचे मोबाईल, रिस्ट वॉच वगैरे यांनाच डिस्प्ले असतात? तर नाही. अजून एक ग्रुप असा असतो, की ज्याचे काय, की डिस्प्लेस त्याच्यात पण आहे, पण त्याला आपण डिस्प्लेसाठी यूज नाही करत. जसं मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये आजकाल, वॉशिंग मशीन्स मध्ये. ओके, तर त्याचा पण ग्रुप क्रिएट होऊ शकतो. मग के मीन्स क्लस्टरिंग मध्ये काय करतो आपण? के रिप्रेझेंट्स द नंबर ऑफ ग्रुप्स ऑफ क्लस्टर्स. ओके, म्हणजे के कशाला रिप्रेझेंट करतो? किती टाईपचे गोष्टी त्याच्यात, किती ग्रुप्स आहे. हा एक ग्रुप म्हणजे काय? एक क्लस्टर झाला. एक ग्रुप म्हणजे काय?
येस, तुमचा एक जो ग्रुप आहे तो एक क्लस्टर म्हणून, दिस इज युअर क्लस्टर 1. ओके, दिस इज युअर क्लस्टर 2. आता ऍक्च्युली हा पार्ट पण आहे त्या ग्रुपमध्ये. राईट नाव वी आर गोइंग टू कीप इट सेपरेट. हा आहे तुमचा क्लस्टर 3. ओके, मग इथे किती क्लस्टर झाले, दॅट इज युअर के. म्हणून त्याला के मीन्स क्लस्टरिंग म्हणतात. आपण काय करतो, क्लस्टरचे मीन व्हॅल्यूज वगैरे च्या बेसिसवर इथे काम करतो. ओके, त्यांना लेबल्स नाही, फक्त आपल्याकडे काय डेटा आहे, काय स्क्रीनचे साइजेस आणि त्याच्या प्राइसचा. ओके, सो दॅट इज युअर के मीन्स क्लस्टरिंग. आता याच्यामध्ये पण बरेच पार्ट्स आहे. ओके, दॅट वी आर गोइंग टू सी वाईल द इम्प्लिमेंटेशन. ऍक्च्युअल जो आपण इम्प्लिमेंटेशन करणार आहे ऍट दॅट टाइम वी आर गोइंग टू सी. याच्यामध्ये आपण जनरली जो स्कॅटर प्लॉट आहे तो आपण जास्त करून यूज करतो. आणि जेवढे पण आता आपण गोष्टी इम्प्लिमेंट करणार त्यासाठी आपण एक नवीन लायब्ररी बघणार, दॅट इज सायकिट लर्न, SK लर्न. ओके, त्याच्या नावातच लर्न आहे, तर म्हणजे काय, कशासाठी येते, फॉर लर्निंग द मशीन. ओके, येस, मशीन लर्निंग साठीच आपण त्याला यूज करणार आहे. जे पण मशीनला आपण शिकवणार आहे त्याच्यासाठी दॅट विल बी युज. ओके, आता आपण काय बघितलं, सुपरवाइज्ड, अनसुपरवाइज्ड. त्याच्यामध्ये पण सुपरवाइज्ड मध्ये काय, क्लास पार्ट अँड रिग्रेशन पार्ट बघितले आपण. ठीक आहे, येस. मग क्लासिफिकेशनचे आपण टाईप बघितले, रिग्रेशनचे टाईप बघितले. अनसुपरवाइज लर्निंग मध्ये काय, क्लस्टरिंग, डायमेन्शन प्रिडिक्शन आणि असोसिएशन. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, पार्ट ऑफ क्लस्टरिंग. क्लस्टरिंग मध्ये पण आपण काय बघणार आहे एक्झॅक्टली, के मीन्स क्लस्टरिंग. ओके, याच्यामध्ये बरेच टाईप आहेत. ओके, पण आपण जो मेन फोकस करणार दॅट इज बेस्ड ऑन के मीन्स क्लस्टरिंग. ओके, जस्ट अ सेकंड. ओके, आता एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपला, दॅट इज नोन ॲज ML पाईपलाईन. आता हा प्रॅक्टिकली बराच थेरॉटिकल पार्ट आहे. येस, ML पाईपलाईन. आता ML पाईपलाईन काय आहे आणि कशासाठी यूज होते. ठीक आहे, तर ML पाईपलाईन मध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. फर्स्ट, कोणतंही मशीन लर्निंग मॉडेल वगैरे किंवा प्रोजेक्ट बनवतोय आपण, काय लागतो आपल्याला, आतापर्यंत आपण जे पहिल्या 3-4 लाईन आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, फक्त डेटा फेच केलेला आहे फक्त. ओके, तर याच्यामध्ये काय, डेटाचं कलेक्शन करणार आहे तुम्ही. त्याच्यानंतर त्याच्यावर काही प्री प्रोसेसिंग म्हणजे आपण काय केलं, डेटा रीड केलं. पांडाज मध्ये आपण काय केलं, त्याच्या फ्रेम्स वगैरे बनवून रीड केल्या. ओके, काय लागणार तुम्हाला, प्री प्रोसेसिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, फीचर इंजिनिअरिंग. फीचर इंजिनिअरिंग मध्ये काय करणार तुम्ही, जसं आपला डेटा आपण प्रॉपर काल काय केले, डेट्स वगैरेच्या हिशोबाने सॉर्टिंग करून घेतली. ठीक आहे, त्याच्यानंतर जो पार्ट आपण केलेला आहे आता, तो काय, तुमचं मॉडेल ट्रेनिंग. ओके, ट्रेनिंग केल्यानंतर काय करणार आहे, मी तुम्हाला सांगितलं, त्या मॉडेलला चेक करणार आहे, इव्हॅल्युएशन करणार आहे त्याचं, की तुमचे जे पण रिझल्ट आहे ते किती डिझायर्ड आउटपुट कडे आहे किंवा किती त्याच्यामध्ये डेव्हिएशन आहे. आता याच्यामध्ये बरेच मॅथमॅटिकल पार्ट पण येतात. सगळं झालं, तुमचं डिझायर्ड आउटपुट आलं, जसं तुम्हाला पाहिजे सगळं त्या प्रकारे झालं, त्या केसमध्ये काय करणार आहे आपण, डेफिनेटली वी आर गोइंग टू डिप्लॉय दॅट मॉडेल. ओके, जर तुमची वेबसाईट वगैरे डिप्लॉय करता, लाईक दॅट यू कॅन डिप्लॉय युअर मॉडेल. डेटा कलेक्शन मध्ये काय काय येऊ शकतं, येस, डेटा कलेक्शन मध्ये तुम्ही काय करणार, जस्ट अ सेकंड, लेट्स टेक दिस फ्रॉम हिअर. पहिला पार्ट काय आपला, सपोज आता डेटा कलेक्शन. तर डेटा कलेक्शन मध्ये काय काय करणार आहे आपण, वी आर गोइंग टू सिम्पली रीड द फाईल्स. मग कोणकोणत्या, तुमची CSV असेल, JSON असेल, वगैरे वगैरे, वी आर गोइंग टू रीड दॅट. मग त्याच्यानंतर काय येतं तुमचं, प्री प्रोसेसिंग पार्ट. येस,
आता हे दोन्ही क्लोज आहे म्हणून मी एकत्रच लिहून घेतो यांना. प्री प्रोसेसिंग. प्री प्रोसेसिंग मध्ये तुम्ही काय करणार, कुठे काही मिसिंग व्हॅल्यू, जसं मॅन म्हणून व्हॅल्यू होती, नॉट अ नंबर, मिसिंग व्हॅल्यू आहे किंवा डुप्लिकेट आहे. ओके, आपण हे आता कसे रिमूव्ह करायचे ते बघणार आहे. डुप्लिकेट्स आहे, त्याच्यानंतर काय कुठे रॉंग इन्फॉर्मेशन आहे किंवा एरर बेस्ड इन्फॉर्मेशन आहे, त्या गोष्टी आपण काय करणार आहे, हँडल करणार आहे. ओके, जसं काल आपण काय केलं, डेट्स जे होत्या त्या स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये होत्या, मग त्यांना आपण काय केलं, टू डेट टाइम म्हणून फंक्शन अप्लाय केलं आणि त्या बेसिसवर त्याला डेट टाइम मध्ये कन्वर्ट करून घेतलं. अशा गोष्टी आपण त्याच्यामध्ये करणार आहे. ठीक आहे, मग तुमचं नेक्स्ट पार्ट काय याच्यामध्ये, युअर फीचर इंजिनिअरिंग. येस, नेक्स्ट इज युअर फीचर इंजिनिअरिंग. मग फीचर इंजिनिअरिंग मध्ये काय करणार आहे आपण ऍक्च्युली, की तुमचा जो डेटा आहे तो काय करणार आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो, एक प्रकारे ट्रान्सफॉर्म करू शकतो. कशासाठी, फॉर मॉडेल परफॉर्मन्स. ओके, त्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे आपण करणार आहे प्रॉपरली. त्याच्यानंतर अजून काय करणार आहे, की तुमचा जो डेटा आहे त्याला काय करणार, तुम्ही स्प्लिट करणार आहे. मी तुम्हाला काय बोललो, डेटा स्प्लिट कशासाठी तुम्हाला सांगितलं, जर तुमच्याकडे 100 लोकांचा डेटा आहे, तुम्ही काय करणार आहे त्यातला 80% यू आर गोइंग टू, 80% जो आहे, जस्ट सेकंड, 80% डेटा तुम्ही कशासाठी ठेवणार आहे, सपोज ट्रेनिंग द मॉडेल. आणि जो 20% तो कशासाठी ठेवणार आहे, फॉर टेस्टिंग. जर तुम्ही 100% डेटा जर यूज करून घेतला ट्रेनिंगसाठीच, तर काय होणार, तुम्ही नंतर तो 20% परत जरी त्याला दिला तर तो काय देईल, 100% परफेक्टच आउटपुट देईल. ओके, मग फ्युचरमध्ये जेव्हा त्याला अननोन डेटा मिळेल, मग त्या टायमाला त्याच्यामध्ये एरर्स भरपूर येतील. ओके, मग ह्याच्यामध्ये काय करणार आहे तुम्हाला, अर्धा जो डेटा आहे तो कशासाठी ठेवायचा आहे, की टेस्टिंग आणि ट्रेनिंग असे दोन सेक्शन्स मध्ये डिवाइड करायचं. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये अजून काय करायचं आहे आपल्याला, की तुमचं मॉडेल मॉडेल कशाच्या बेसिसवर ट्रेन करायचं. मग आपण काय काय शिकलोय आता, म्हणजे बेसिक डेफिनेशन कशाच्या कशाच्या बघितलंय आपण. जी पण तुमची मॉडेल ट्रेनिंग आहे ती कशाच्या बेसिसवर करणार आहे, तुम्ही सिम्पली ऑन द बेसिस ऑफ, कसं करणार तुम्ही, एक तर क्लासिफिकेशन यूज करणार जे आपण आता बघितलं. ओके, अदरवाइज यू कॅन यूज रिग्रेशन, अदरवाइज यू कॅन यूज क्लस्टरिंग. ओके, येस, ह्या गोष्टी आपण यूज करणार आहे. ओके, अशा टाईपच्या गोष्टी आपण यूज करणार आहे फॉर युअर मॉडेल्स. ओके, त्यानंतर तुम्हाला मॉडेल डिप्लॉय करायचं असेल तर तुम्ही एपीआय वगैरे थ्रू किंवा जँगो, फ्लास्क असे बरेच वेब टूल्स आहेत त्याच्या बेसिसवर करू शकता. सो ऑल दीज थिंग्स वी आर गोइंग टू डू. ओके, आणि लास्ट पार्ट असतो इव्हॅल्युएशनचा. हे तुमचं जेव्हा पण म्हणजे वर्किंग चालू असतं, ऍक्च्युअल डिप्लॉयमेंट वगैरे झाल्यानंतर पण तुम्ही काय करणार आहे, की जी पण गोष्टी ते कंटिन्युअस तुम्ही चेक करणार आहे. ओके, सो त्याला एम्बेलॉप्स म्हणून टूल्स असतात. ओके, किंवा कुबर फ्लो वगैरे असे ना टूल्स असतात की ज्याच्याने तुम्ही कंटिन्युअस तुमचे जे पण मॉडेल्स तुम्ही डिप्लॉय केले त्याचं आउटपुट वगैरे त्याचा परफॉर्मन्स तुम्ही कंटिन्युअसली चेक करू शकता. ओके, सो लाईक दिस तुमच्या गोष्टी तुम्ही परफॉर्म करणार इन युअर मशीन लर्निंग पाईपलाईन. हा आपला फक्त एक टॉपिक होता मशीन लर्निंग पाईपलाईनचा. ठीक आहे, आता मशीन लर्निंग आपण शिकतो तर आहे, ऍक्च्युली आपण एवढं त्याच्या पाठीमागे लागलोय, मग याच्यामध्ये ऍक्च्युअली याचं ऍप्लिकेशन काय आहे, खरंच मशीन लर्निंगचं ऍप्लिकेशन काय. तर रिसेंटली आजकाल जे पण काय म्हणतात कॅन्सर डिटेक्शन वगैरे, स्पेसिफिकली स्किन कॅन्सर वगैरे, त्याच्यामध्ये काय करताय, इमेज रिकग्निशन थ्रू, इमेज प्रोसेसिंग थ्रू तुमचे स्किन कॅन्सर सारखे डिसिजेस फाइंड आउट करतात. दुसरं काय, की जनरली जे कॅन्सर्स असतात ते कशाच्या बेसिसवर असतात, जेनेटिक्स वगैरेच्या बेसिसवर असतात. ओके, किंवा तुम्हाला भविष्यात डायबिटीज होईल का किंवा थायरॉइड होईल का, ह्या ज्या गोष्टी असतात बऱ्याच जेनेटिक्स बेस्ड गोष्टी असतात. मग तुमच्या जे पण डीएनए वगैरे आहे त्याच्या अनालिसिस थ्रू काय करता येतं, प्रेडिक्ट करता येतं की कोणत्या टाईपचा तुम्हाला आजार होऊ शकतो नियर फ्युचर अँड हाऊ वी कॅन प्रिव्हेंट दॅट. ओके, त्याच्यानंतर काही लोकांना सर्दी लवकर होऊन जाते, न्यूमोनिया लवकर होऊ शकतो वगैरे वगैरे.
तशाच बऱ्याच गोष्टी याच्यावरून फाइंड आउट करता येतात. ओके, त्यानंतर काही काही जे काय म्हणतात, जसं आता कोविड वॅक्सिन होती. कोविड वॅक्सिनच्या वेळेस आहे ना, टेस्टिंग वगैरे किंवा त्याचे रिझल्ट वगैरे त्याच्यावर बरंच काम झालं होतं, की ही वर्क करेल नाही करेल याचा भरपूर अनालिसिसचा डेटा लागतो. ओके, मग पहिले ते काय करता, अॅनिमल्सवर टेस्टिंग वगैरे सगळं करता. मग त्याच्यानंतर जे व्हॉलेंटियर्स असतात त्यांचा डेटा असतो, त्यांचा सगळंच डेटा असतो, ब्लड ग्रुप पासून त्यांचे सगळेच रिपोर्ट्स. ओके, ब्लडचे रिपोर्ट असतात, त्यांचे जे पण सॅम्पल असतात बॉडीमधले सगळे सॅम्पल्स घेण्यात येतात, लिव्हर टेस्ट वगैरे बरेच त्यांचा डेटा असतो आणि तो डेटा मॅन्युअली सगळ्यांचा घेऊन 1000 व्हॉलेंटियर्स असतील, 1000 व्हॉलेंटियर्सचा डेटा मॅन्युअली चेक नाही करतायत. ओके, 1000 व्हॉलेंटियर्सचा डेटा मॅन्युअली नाही चेक करतात. त्या केसमध्ये काय केलं जातं, आता जेव्हा तुमचं ऍक्च्युअल कोविड वॅक्सिनचं टेस्टिंग होतं, त्याचा जो आयटीचा पार्ट होता AMLचा, दॅट वॉज गिव्हन टू ऍस्ट्राझेनिका. ओके, जी वॅक्सिन बनवली ती कोणी बनवली, सिरम इन्स्टिट्यूटने बनवली. पण जी पण डेटा प्रोसेसिंग होती, ओके, दॅट वॉज डन बाय ऍस्ट्राझेनिका. खूप मोठी कंपनी आहे. ओके, सो मग तुमचे त्याच्यावरचे ज्या पण गोष्टी आहेत, ओके, सो R&D वगैरे मध्ये लागणारी हेल्प दॅट इज डन ऑन द हेल्प विथ द हेल्प ऑफ युअर EIML. ठीक आहे, मग आता सगळ्यात मोठं जे तुम्ही यूज करता काय, तुम्ही चॅट जीपीटी सोबत चॅटिंग करता किंवा अलेक्सा, सिरी, ओके गुगल याच्यासोबत बोलता डायरेक्टली. मग त्याच्यामध्ये काय येतं तुमचं व्हॉइस असिस्टन्स. ओके, स्पीच रिकग्निशनचा पार्ट दॅट इज कम्प्लिटली डिपेंडंट ऑन युअर EIML. ओके, त्यानंतर जेवढे पण स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे, आता हे काय झालं, कमर्शियल पार्ट झालं. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म जसं मी तुम्हाला सांगितलं, नेटफ्लिक्स आहे, त्याच्यानंतर तुमचं Amazon आहे, फ्लिपकार्ट आहे, मिशो आहे, जेवढा पण साईट्स आहे, ई कॉमर्स साईट्स, त्याच्यावर तुमच्यासाठी स्पेसिफिकली जे प्रोडक्ट तुमच्या चॉईसला मॅच होतात ते तुम्हाला कंटिन्यू सजेस्ट होत राहणार. ठीक आहे, आता हे सगळे काय झाले, जनरिक एक्झाम्पल झाले. सगळ्यात बेस्ट तुमच्या फायद्याचं जे आहे दॅट इज लिंक्डइन. आता लिंक्डइनवर काय करू शकता, तुमचं जर प्रोफाईल चांगलं असेल वगैरे, तर लिंक्डइन काय करतं, तुम्ही जे कीवर्ड्स टाकले, की मला पायथन येतं, आय नो AI, आय नो ML, आय एम गुड ॲट प्रोग्रामिंग, तुम्हाला काय करतील ते, की तुमच्या चॉईसला मॅचिंग कनेक्शन्स, कोणी कुठले HR आहे, कोणी कुठे टीम लीड आहे, ते तुम्हाला काय करतील, कनेक्ट करतील. ओके, लिंक्डइन काय करेल, त्यांचे सजेशन्स तुम्हाला देईल. ओके, त्याच्यानंतर तुम्ही जर लिंक्डइनवर जॉब सर्च करताय, तर मग तुमच्या प्रोफाईलला मॅचिंग जॉब विल बी सजेस्टेड बाय लिंक्डइन, Naukri.com और इंडीड. ओके, तर या टाईपचे ऍप्लिकेशन्स मध्ये जनरली तुमचं मशीन लर्निंग खूप जास्त प्रमाणात यूज होतं. ठीक आहे, तुम्हाला सांगितलंय मी काय, आता जनरली शेअर मार्केट वगैरे चालतात. आता आजकाल बरेच लोक काय करतात, त्याच्या अनालिसिस साठी सुद्धा शेअर मार्केटचा जो काय असतो, व्हॉट आय कॅन से बिहेवियर, तो हजारो पॅरामीटर्सवर डिपेंड करतो. ओके, तर ह्युमन बिंग एवढ्या सगळ्या गोष्टी नाही लर्न करू शकत. त्या केसमध्ये आजकाल बरेच AI ते काय करतात, शेअर मार्केटचा डेटा रीड करता, हिस्ट्री वगैरे रीड करता, त्याच्या बेसिसवर पुढे शेअर मार्केट कुठे जातंय कुठे नाही त्या टाईपच्या डिसिजनला पण हेल्प करतं AI. ओके, जी सगळ्यात मोठी इम्प्रुव्हमेंट झाली इन दीज रिसेंट इयर्स दॅट इज इन युअर ऑटोमोबाईल. ओके, कार. ओके, तुमच्या कार्समध्ये आता एडास 2.0 आलाय, नवीन एडास 2 आलेला आहे. तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. पहिले काय होतं, फक्त कॅमेरा बेस्ड होतं. आजकाल लिडार एक सेन्सर असतं. ओके, जसं तुमचं रेडार वगैरे असतं लॉंग रेंज डिटेक्शनसाठी, तसं लिडार असतं. लिडार काय करतं, की आता कॅमेराचं डिसएडव्हान्टेज काय, की कुठे धुवा असेल, धुकं असेल, डस्ट असेल खूप, त्याच्यामध्ये समोरून गाडी येते की नाही किंवा रस्ता आहे तो दिसणार नाही. लिडार काय करतं, ओके, जे रेडिओ वेव्स असतात त्या वेव्स थ्रू तो काय करतो, सराउंडिंगचा एक टेम्पररी मॅप बनवतो, 360 मॅप, आणि त्याच्या बेसिसवर समोर कोणतं ऑब्जेक्ट आहे वगैरे ते डिटेक्ट होतं. येस, म्हणजे समोर कार आहे, ह्युमन बिंग आहे, काही आहे, तर या गोष्टी डिटेक्ट होऊन तुमची जी पण कार आहे आजकाल सेल्फ ड्रायव्हिंग कार टेस्ला वगैरेच्या, तर त्याच्या बेसिसवरच सगळं चालतं. त्याच्यानंतर तुमचे जे पण मी तुम्हाला सांगितलं, की फेसबुक झालं, इन्स्टा झालं, व्हॉट्सअप झालं, याच्यावर जे पण क्रिमिनल बेसिस जे ऍप्स असतात, सॉरी, क्रिमिनल बेस्ड काही चॅट्स असतील, काही व्हिडिओज असतील, काही फोटोज असतील,
तर ते सुद्धा काय करतं, सिस्टम सुद्धा डिटेक्ट करून त्यांना फिल्टर करत चालतं. त्यानंतर सायबर सिक्युरिटी, बँक्सवर अटॅक होत असतील किंवा तुमच्याकडे कोणतं मालवेअर आलं असेल. मालवेअर म्हणजे काय, एक खराब सॉफ्टवेअर. ओके, आता सगळ्यात बेस्ट रॅन्समवेअर. रॅन्समवेअर काय करतं, तुमच्या हार्ड डिस्कचा ऍक्सेस घेतं आणि त्याला लॉक करून टाकतं एका पासवर्डने. आता आपल्याकडे काही एवढा इम्पॉर्टंट डेटा नसतो की तुम्ही त्यासाठी हजारो डॉलर पे करणार. पण मोठ्या मोठ्या कंपनीजकडे काय असतो, इम्पॉर्टंट डेटा बेसेस वगैरे असतात, कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असू शकते. ओके, मग त्या केसमध्ये त्या डेटाला अनलॉक करण्यासाठी ते काय करतात, हाय प्राइस घेतात तुमच्याकडून. ओके, असे बरेच अटॅक्स होत असतात. तर मग आजकाल AML काय करतात, त्या टाईपच्या गोष्टी सुद्धा डिटेक्ट करतात. ठीक आहे. येस. आता एज्युकेशन मध्ये सगळ्यात मोठं काय, आता तुम्ही शिकताना तुम्ही ChatGPT कडूनही शिकता. ओके, येस. त्याच्यानंतर को पायलट वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडून तुम्ही काय करता, क्वेश्चन आन्सर्स करून क्विझेस किंवा तुम्ही त्यांच्याकडून इंटरव्ह्यू देऊ शकता. येस. तर त्याच्या बेसिसवर तुम्ही स्वतः लर्निंग सुद्धा करू शकता. अजून एक याच्यातला जे इम्पॉर्टंट पार्ट आहे, जसं तुमचं वेदर फोरकास्टिंग आता ऍक्च्युअल खरं कोणाला कामाचं आहे, की जेवढे पण फार्मर्स वगैरे आहे. ओके, जेवढे पण फार्मर्स आहे, ऍग्रिकल्चर बेस्ड जे कंपनीज आहेत त्यांच्यासाठी जे वेदर फोरकास्ट दॅट इज क्वाईट इम्पॉर्टंट. मग त्याच्याने काय होऊ शकतं, सपोज आता माझी पेस्टिसाइडची कंपनी, मी काय म्हणतो, जे कीटनाशक वगैरे लागतात किंवा फर्टिलायझर लागतात, मी ते बनवणारी कंपनी. मग मी काय करेल, की येणारा जो पण वातावरण आहे, 15-20 दिवसांनी येणारं जे वातावरण आहे, सपोज पाऊस पडणार आहे, बेटा पाऊस पडणार आहे, अर्ली पाऊस पडणार आहे, मग त्याने काय होता, पिकांमध्ये काही स्पेसिफिक रोगराई पसरू शकते. मी त्याचेच फक्त फर्टिलायझर बनवेल, त्याचेच पेस्टिसाइड वगैरे बनवेल. ओके, आता काही काही फळांना काय होऊन जातं, अळ्या लागायला लागतं लगेच जर बे टाइम पाऊस पडला. तर मग मी काय करणार, त्या 2 गोष्टी 15 दिवस आधीच त्याचं प्रोडक्शन चालू करून देईल, म्हणजे ते गळल्यानंतर माझा सेल चांगला होईल. त्यानंतर अजून एक आजकाल आलंय, की फोटोच्या बेसिसवर तुम्ही फोटो जर काढला क्रॉपचा, आणि त्याच्या बेसिसवर तुम्ही काय करू शकता, की त्याला त्या क्रॉपला एक्झॅक्टली कोणत्या प्रकारचा आजार आहे ते तुम्ही बघू शकता, की हा अशा अशा प्रकारचा आजार आहे याला. मग अशा बऱ्याच गोष्टी आजकाल पॉसिबल आहे. त्यानंतर सगळ्यात इफिशियंटली आता रोबोटिक्स मध्ये बऱ्याच गोष्टी चालू आहे. जसं आता तुमचे मून रोवर आहे, मून वर जे आपण सॅटेलाइट्स पाठवले, त्याच्यानंतर मार्सवर सॅटेलाइट्स पाठवले. आता त्याच्यामध्ये सुद्धा काय ट्राय करताय, मशीन लर्निंगचे फीचर्स, की तिथले एन्व्हायरमेंटला तो काय करेल, विथ टाइम अडॅप्ट करेल, स्वतःचे काय करेल, स्वतःचे इंटरनल डेटा सेट्स बनवून घेईल प्रॉपर, आणि त्याच्या बेसिसवर काय करेल, तो डिसिजन घेत जाणार. ओके, मग असे भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत, ते डाटा गोइंग टू बी युज्ड इन युअर ML. त्यानंतर आता मशीन लर्निंग मध्ये, पायथन मध्ये आपण काय काय आहे, सो वी हॅव सीन फ्यू इम्पॉर्टंट पार्ट्स. काय काय बघितलं आपण ML च्या अंडर, तर आपण 3 इम्पॉर्टंट लायब्ररीज बघितल्या. दॅट इज फर्स्ट इज pandas. ओके, टू रीड द फाइल्स अँड टू अरेंज द डेटा. NumPy. ओके, तुम्हाला काही सॉर्टिंग वगैरे काही नंबर बेस्ड प्रोसेसिंग करायची असेल, फॉर दॅट NumPy. अँड लास्ट वी हॅव लर्न Matplotlib. त्याच्यासाठी टू शो द डेटा और टू व्हिज्युअलाइज द डेटा, की ऍक्च्युअल मध्ये डेटामध्ये काय. आता हे कशासाठी काम येऊ शकतं Matplotlib, की तुमचे जे पण आउटपुट आहे डिझायर्ड रेंज मध्ये येत आहे, नाही येते, वगैरे वगैरे. त्यानंतर जी अजून एक इम्पॉर्टंट लायब्ररी आपल्याला बघायची, दॅट इज सायकिट लर्न. ओके, कशासाठी, इट विल बी यूज फॉर मशीन लर्निंग. ठीक आहे, इट विल बी यूज फॉर मशीन लर्निंग. ओके, ठीक आहे. सो एवढा आपला पार्ट आहे. आता पुढे की सायकिट लर्न वगैरे बघणार आहे आपण. मग जेवढं पण आपण गोष्टी बघितल्या, आता काय क्लस्टरिंग वगैरे, सुपरवाइज लर्निंग, या गोष्टी आपण काय बघणार आहे, इन द फॉर्म ऑफ कोड बघणार आहे आता उद्यापासून. ठीक आहे. सो दिस इज द ओव्हरव्ह्यू. एक बेसिक ओव्हरव्ह्यू आहे की आपल्या ML मध्ये ऍक्च्युली काय होत असतं, हा त्याचा ओव्हरव्ह्यू आहे. ठीक आहे. सो
आपण उद्यापासून काय करणार आहे की याच्यामध्ये ऍक्च्युअली कोड बेसिसवर इम्प्लिमेंटेशन करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पांडाज वगैरे, नमपाय, ओके, मॅटप्लॉटलिब यूज करणार आहे. आणि साईड बाय आपण सायकिट लर्न जी लायब्ररी आहे ती पण आपण शिकणार आहे, आणि त्याच्या रिगार्डिंग काही जे नॉमन क्लेचर असतील, ओव्हर फिटिंग, अंडर फिटिंग वगैरे वगैरे, ते पण आपण बघणार आहे. ओके, कोणीच लिहू नका करू अंटिल अँड अनलेस आय एम टेकिंग द अटेंडन्स. ठीक आहे.